पण आता हळूहळू ते करतानाच त्याच्या अनुषंगाने म्हणजे आता जो आपला अतिशय नाजूक विषय आहे तो म्हणजे पर्यावरणाचा, ज्याच्याबद्दल आपण आता काम करणं खरोखर सर्व एनजीओनी गरज आहे. त्यामुळे आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा सर्व ब्रांचेस मध्ये सुद्धा एन्व्हायरमेंट सायन्स ऍड केला आहे शासनाने पण. तर आपण आता त्याच्या म्हणजे ऑर्नामेंटल गार्डनिंग बरोबरच पर्यावरणाशी संबंधित सुद्धा काम मोठ्या प्रमाणावर करत आहोत. गार्डन्स क्लब, ग्रीन क्रेडिट, ग्रीन शॉपी, ग्रीन फिंगर्स, ग्रीन एज्युकेशन, गार्डन्स क्लब, क्लीन अँड ग्रीन सिटी अशा बरेच ब्रांचेस आहेत ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय. तर आता हा जो कार्यक्रम आहे निर्माल्यापासून खत निर्मिती हा गार्डन्स क्लब क्लीन अँड ग्रीन सिटी अंतर्गत आपण करतोय. खूप म्हणजे मला वाटतं गेली एक 10-15 वर्षापूर्वीपासून आपण कंपोस्टिंगवर कार्यशाळा आणि व्याख्यानं घ्यायला सुरुवात केली. बरेच शाळा, महाविद्यालय, विविध सेवाभावी संस्था सर्व ठिकाणी आपण ही व्याख्यानं आणि कार्यशाळा घेतल्या. त्याचबरोबर होम कंपोस्टिंग नावाची एक पुस्तिकाही आपण एक 2 वर्षापूर्वी प्रकाशित केलेली आहे. तिचंही मोठ्या प्रमाणात आपण सगळीकडे वाटप केलेलं आहे की लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून. त्याच्यानंतर एक 4 ते 5 वर्षापूर्वी आमच्यातीलच काही उत्साही स्वयंसेवकांनी निर्माल्यापासून म्हणजे कोल्हापुरात जिथे जिथे गणपती विसर्जन होतं तिथून निर्माल्य कलेक्ट करून आमच्या इथे एक शिल्प इको नावाचं सेंटर आहे. दीपाली रायवाडे पाटील म्हणून आमच्या मेंबर आहेत त्या बघतात. तर तिथे आम्ही खत निर्मितीचा आमच्या जुन्या प्रेसिडेंट डॉक्टर धनश्री पाटील मॅम, आत्ताच्या प्रेसिडेंट कल्पना सावंत मॅम आणि इतर पदाधिकारी यांनी मिळून तो प्रयत्न केलेला होता. तर ते असे बरेच आहेत की जे कंपोस्टिंगवर आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. तर आता कोविडमुळेच दरवेळीच मी हे मेन्शन करत असते की कोविडमुळे हा आपल्याला चांगला चान्स आहे की ह्या प्लॅटफॉर्मवर सर्व ठिकाणहून इथे लोक सहभागी होत आहेत. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ही माहिती आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवता येते आणि हे खरोखर आपण आपलं सुदैव समजायला पाहिजे. तर आता मी फार वेळ आपला घेत नाही. एक साधारण पार्श्वभूमी मी आपल्या नजरेसमोर आणली की क्लबनी ह्या संदर्भात काय काय आतापर्यंत कार्यक्रम केलेले आहेत. तर आता मी आमच्या क्लबच्या सदस्या मीनू भांदुर्गे ज्या नेहमी एक्झिबिशन्स मध्ये आणि इतर ऍक्टिव्हिटीमध्येही उत्साहाने सहभागी होतात त्यांना मी विनंती करते की आजच्या ज्या वक्त्या आहेत वर्षा कारखानीस यांची ओळख त्यांनी करून द्यावी. मीनू. थँक्यू पल्लवी. नमस्कार गार्डन प्रेमींनो. मी सौ प्रतिभा म्हणजेच मीनू मल्हार भांदुर्गे, सदस्य गार्डन्स क्लब कोल्हापूर. आपला गार्डन्स क्लब ग्रीन अँड क्लीन सिटी या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी व शून्य कचरा संकल्पना राबवण्यासाठी खूप काम करत आहे. आता पल्लवीताईंनी सांगितलं तसंच कचरा वर्गीकरण कसा करायचा, रिसायकलला कुठे द्यायचा, त्याचा पुढचा उपयोग काय करायचा, ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गार्डन्स क्लब सतत प्रयत्नशील असतो. त्याबद्दल डेमो घेतले जातात. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूची गणेश मूर्ती कशी तयार करायची याचेही वर्कशॉप घेतले जातात. एवढेच नाही तर गणपतीची आरास किंवा सजावट करताना नैसर्गिक साधनांचा वापर कसा करायचा हेही येथे शिकवलं जातं. आणि याच्याही पुढे जाऊन डेकोरेशनसाठी वापरलेले पाने, फुले व देवावरचं निर्माल्य यापासून खत कसं तयार करायचं, म्हणजेच शेवटी त्याचं मातीत रूपांतर कसं करायचं हे देखील सांगितलं जातं. म्हणजे मातीच्या मूर्तीपासून सुरुवात करून शेवटी मातीमध्येच त्याचं गणेश मूर्तीचं निर्माल्याच्या मातीमध्ये रूपांतर करणे, म्हणजे मातीपासून मातीपर्यंत ही संकल्पना रुजवण्याचे एक महत्वाचं काम गार्डन्स क्लब करत आहे व ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आज आपण यात भरपूर काम केलेल्या सौ वर्षा संजय कारखानीस यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांचे अकॅडमिक्स असे BSc बॉटनी झुऑलॉजी, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, त्यानंतर 1 year सर्टिफिकेट कोर्स इन गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट फ्रॉम गोखले कॉलेज शिवाजी युनिव्हर्सिटी. हा कोर्स त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच त्यांचा बँकिंगचा 8 वर्षांचा अनुभव आहे व त्या 2005 पासून फॅमिली बिझनेस मध्ये हातभार लावत आहेत. त्याशिवाय त्या गार्डन्स क्लब, इनरव्हील क्लब व भारतीय जलसंस्कृती मंडळ या संस्थांच्या कमिटी मेंबर व सभासदही आहेत.
टाकाऊ वस्तूंपासून सुंदर, टिकाऊ व पर्यावरणपूरक वस्तू तयार करणे व गार्डनिंग हे त्यांचे छंद आहेत. कॅक्टसचे कलम तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच प्लास्टिकच्या ड्रमचा पुनर्वापर करून त्यात त्या ऑर्गॅनिक भाजीपालाही पिकवतात. गेली 10 वर्षे किचन व गार्डन वेस्ट पासून कंपोस्ट तयार करतात. वेस्ट सेग्रिगेशन व कंपोस्टिंगचे त्या प्रात्यक्षिकेही देतात. त्यांच्या बागेला गार्डन्स क्लबचे बेस्ट गार्डन हे पारितोषिकही मिळालेले आहे. अशा पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या वर्षा आज आपल्याला निर्माल्यापासून खत तयार करून आपले पर्यावरण स्वच्छ कसे ठेवायचे याचे धडे देणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं. थँक्यू. वर्षा. धन्यवाद मीनू. सर्वप्रथम मी गार्डन्स क्लबचे आभार मानते की त्यांनी निर्माल्याचं खत तयार करण्याचा जो विषय आहे त्या संदर्भात तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची मला संधी दिली. आणि ह्याच्यावरती जो टेक्निकल सपोर्ट लागतोय तो मला मल्हार जोशीने नेहमीच्याच उत्साहाने दिला. त्यामुळे याचेही पहिले मी आभार मानते आणि मगच मी माझ्या प्रेझेंटेशनकडे वळते. मंडळी, आता गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलाय, तर त्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू आहे उत्साहाने. त्याच्या जस्ट मिनिट, मी माझं स्क्रीन शेअर करते प्रथम. दिसतोय आपल्याला सगळ्यांना स्क्रीन माझा? हॅलो. हा, हॅलो वर्षा, एक मिनिट. हा, अजून नाही शेअर झालेला, कर ना. एक मिनिट. हा. येस, आता फक्त मॅक्झिमाइज कर, शेअर झालेला आहे. ओके. ठीक आहे. हा, येस. ओके. आपला आता गणेशोत्सव खूप जवळ आलेला आहे, म्हणजे तोंडावर येऊन ठेपलाय म्हणायला हरकत नाही. आणि आता कोविडमुळे थोडे सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत त्यांना थोडी उत्साहाला खीळ बसली आहे, परंतु आपले घरगुती गणेश मात्र नेहमीच्या उत्साहाने येणार आहेत. आपल्या आगमनाची तयारी पण तेवढ्या जोरदार चालू आहे. या गणपतीच्या आगमनाची आधीपासून आपण तयारी करतो, कारण त्याचं डेकोरेशन हे सगळ्यांचं अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो की आपलं डेकोरेशन काहीतरी वेगळं असलं पाहिजे, युनिक असलं पाहिजे, काहीतरी दरवर्षी नवीन असलं पाहिजे. असं प्रत्येकाचं काहीतरी त्याच्या मागची संकल्पना असते. प्रत्येकजण नवीन नवीन काहीतरी कल्पना काढत असतात. आणि आपल्या सुदैवाने एक झालं आहे आता की सुदैवाने प्लॅस्टिक बंदी आणि थर्माकोल बंदी आता आलेली आहे. त्यामुळे सगळे जे काही डेकोरेशन आहे ते शक्यतो जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसं होईल यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पानं, फुलं वापरून गणपतीचं डेकोरेशन करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. ही पर्यावरणपूरक करताना बरेचदा आपल्या बागेतली फुलं कमीच पडतात, त्यामुळे ती अशी नवीन कुठेतरी ऑर्किड्स तर आपल्याकडे फार महाग असतात, तरी पण ती आणून त्याची देखील सजावट केली जाते. काही लोक तर नारळाची पानं, जे आपण कल्पवृक्ष म्हणतो, कल्पतरू म्हणतो, आत्ताच आपला नुकताच गार्डन क्लबने कल्पतरू महोत्सव साजरा केला. त्याचे अतिशय चांगले फायदे आणि त्याची अगदी काळजी घेण्यापासून सगळं ह्या गार्डन्स क्लबमध्ये आता 8 दिवस गेले चालू आहे. तर ते बघितल्यावर ही आठवण झाली की अशी डेकोरेशन गणपतीची करून कल्पवृक्षाला आणखी एक छान मान दिलेला आहे. आणि कोणी केळीची पानं वापरून हा गणेशोत्सव डेकोरेट करायचा प्रयत्न करत असतात. या बाप्पासाठी आपण एवढी फुलं वापरतो आणि तो बाप्पा एवढा आपला छान दिसत असतो की नंतर जेव्हा विसर्जन करायची वेळ येते तेव्हा देखील आपल्याला ती फुलं त्याच्यावरून काढायचं मन होत नाही. पण त्याचे परिणाम म्हणजे आपण हे निर्माल्यासकट गणेश विसर्जन आपलं होतं. आता हे गणेश विसर्जन निर्माल्यासकट होतं, तर त्याचे परिणाम पुढे काय होतात, तर हा असा आपल्याला दुसऱ्या दिवशी दिसणारं दृश्य आहे. हे खूप मन विदीर्ण करणारं दृश्य आहे की आपला निर्माल्याचा कचरा एकदा पाण्यात गेला निर्माल्य की त्याचा कचरा तरंगत राहतो. त्याच्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर तीही कुठेतरी तरंगत राहते. तर हे बघितल्यानंतर फारच मन विदीर्ण होऊन जातं आपलं. आता हा पुढचा जो फोटो आहे
हा आपला पंचगंगेच्या इथलाच फोटो आहे कोल्हापूरचा. तर त्याच्यामध्ये हा तरंगणारा कचरा दिसतोय आपल्याला निर्माल्याचा. आता ह्या निर्माल्यामध्ये हा जो कचरा आहे तो काय काय आहे जरा बघितलं नीट निरखून तर तुम्हाला दिसेल की त्यात मातीचं मडकं, थर्माकोलचे तुकडे, प्लास्टिक, हे सगळं त्याच्यामध्ये तरंगताना दिसतं. म्हणजे निर्माल्यामध्ये हे सगळं आपल्याला ह्यात दिसतंय आपल्याला आत्ता. आणि हा जर पुढचा तुम्ही फोटो बघितलात तर हा जगा आपलं निर्माल्य जे सोडलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे हळूहळू ते निर्माल्य कडेला किनाऱ्याच्या नदीच्या किनाऱ्याकडे सरकत जातं आणि तिथे येऊन साठत जातं, थोडंफार पुढे वाहून जातं आणि हे सगळं किनाऱ्याला येऊन थांबतं. आता आपल्याला 2019 आणि 2021 असे कोल्हापूरला तरी 2 पुराचे मोठे फटके बसलेले आहेत. तर त्याला आता भरपूर कारणं आहेत. त्यात एक कारण असं आहे की नदीचं पात्र अरुंद व्हायला लागलंय. मग आता अरुंद व्हायला लागलेलं जे पात्र आहे ते अरुंद होण्यासाठी हे तर एक कारण नसेल ना, असा विचार नक्कीच मनात येऊन जातो. आता खरं आपण हे निर्माल्य म्हणतो. आता ह्या निर्माल्यामध्ये बघा काय काय दिसतं की थर्माकोलचे तुकडे, फुलांचे हार, नंतर सजावटीचं सामानही ह्याच्यामध्ये आहे. हे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय आता. पण आपण जे निर्माल्य म्हणतो ते नक्की काय असतं निर्माल्य? तर शब्दशः अर्थ म्हणाल तर देवाला वाहिलेली फुलं, दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळी आपण शिळी झालेली फुलं काढतो आणि ताजी घालतो. ही शिळी झालेली जी फुलं आहेत ना तेच आपलं निर्माल्य. मग देवी देवतांना वाहिलेली ही फुलं असल्यामुळे ती खूप आपण पवित्र समजतो. ती पायदळी तुडवली जाऊ नयेत म्हणून त्याचं पूर्वी वाहत्या पाण्यात सोडून विसर्जन करायची प्रथा होती. आणि कसं होतं, पूर्वीच्या काळी आपण जेव्हा पाण्याचे स्रोत वाहते होते आणि आपल्याकडे निर्माल्याचं प्रमाण देखील कमी होतं. आपल्याकडे निर्माल्य म्हणजे काय असायचं तेव्हा, घरात आपण पूजेला फुलं कुठली आणायचो तर घरातल्या आपल्या परसबागेत जी काही फुलं फुलायची तीच आपण देवाला वाहायचो आणि त्याचंच निर्माल्य होत होतं. आणि पूर्वीच्या काळी पाण्यामध्ये मासे देखील भरपूर होते, त्यामुळे निर्माल्यातील फुलं मासे देखील खाऊन टाकत होते. आता सध्याच्या घातक रसायन आणि सांडपाणी मिसळलेल्या पाण्यामध्ये आधीच एवढं प्रदूषण आहे की त्यामुळे आधीच मासे कमी झालेत. त्यातून ठिकठिकाणी बांध घालून नदीचं पाणी देखील अडवलं गेलंय, त्यामुळे पाणी वाहण्याचा वेग मंदावलाय. आणि निर्माल्य मात्र वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अतिशय वाढलं आहे. आणि आपण आता ठिकठिकाणी वेगवेगळी फुलं बघतो, मग ती तिकडनं बाहेरून कुठून तरी फुलं आणून आपल्याकडे आपलं डेकोरेशन काहीतरी वेगळं करायचं या संकल्पनेखाली आपण भरपूर फुलं आणतो. मग हे सगळं निर्माल्य आपण आधीच्याच प्रदूषित पाण्यात पुन्हा परत सोडतोय. आणि म्हणजे आपण आपल्या धार्मिक भावना ह्याने नक्की जपतोय, पण सर्वांच्या आरोग्याचं काय हो? कारण पिण्याच्या पाण्यासाठी आपण सारेजण याच पाण्यावर अवलंबून आहोत. त्यामुळे निर्माल्य पाण्यात सोडण्याऐवजी तिथे महापालिकेने ठेवलेले जे निर्माल्य कलश असतात तर त्यामध्ये सोडलं तर आपलं नक्कीच पाण्याचं प्रदूषण थोडं कमी होणार आहे. असा विचार सगळ्यांनीच करायला हरकत नाही आहे. आपण जे नदीत आता सोडलेलं निर्माल्य बघितलं त्यात आपल्याला काय काय सापडतंय तर हे सजावटीतले थर्माकोलचे असे सजावट थर्माकोलची घडते आणि त्याचे हे तुकडे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. नंतर हे प्लॅस्टिकचे हार असे असतात. आजकाल रस्त्यावर दुतर्फा प्लॅस्टिकच्या हारांचे असे स्टॉल लागलेले आहेत. त्याच्यामध्ये अशी भरपूर प्लॅस्टिकची हार, प्लॅस्टिकची वेगवेगळी फुलं अशी सगळी दिसतात आपल्याला. एक मिनिट. हां. आणि दुसरीकडे आता तुम्ही उजवीकडे बघताय तर खऱ्या फुलांचे हे हार आहेत, पण त्याच्यामध्ये जी दिसते ती प्लॅस्टिकची कलाबूत आहे बरं का. ती कलाबूत आहे ना ती प्लॅस्टिकची असते आणि प्लॅस्टिकचे धागे असतात हे. तर खऱ्या फुलांमध्ये सुद्धा हे प्लॅस्टिकचे धागे मात्र असतात, ते आपल्या निर्माल्याबरोबर पाण्यात जातात. असं हे डेकोरेशनचे जे आपल्याला चकचकीत असं जे साहित्य मिळतं हल्ली बाजारामध्ये ते आपण डेकोरेशनमध्ये वापरतो आणि ते कधी अनावधानाने जातं किंवा ह्याच्या निर्माल्यामध्ये निघून जातं. त्यामुळे ते एक आपल्या निर्माल्यामध्ये, नदीमध्ये, पाण्यामध्ये जाऊन पाण्याचा आणखी आपण पाण्यामध्ये कचरा वाढवतोय. असे पातळ धातूचे दागिने जे आपण गणपतीला घालतो ते पण बरेचदा गणपतीच्या अंगावरून काढायचे नाहीत म्हणून कधी कधी तेही पाण्यामध्ये जातात. आता हा एक आपण ओयासिस आपण वापरतो हल्ली जेव्हा फ्लोरल डेकोरेशन किंवा पर्यावरण पूरक डेकोरेशन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही फुलं ताजी ठेवण्यासाठी तो एक ओयासिस किंवा फ्लोरल फोम मिळतो, तो वापरून ह्याचं डेकोरेशन आपण करतो.
तर हा फ्लोरल फोम काय करतो, तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवतो आणि पाणी धरून ठेवल्यामुळे त्यात जर आपण जी फुलं खोसतो ती ताजी राहतात. त्यामुळे बरेच वेळा पर्यावरणपूरक डेकोरेशन करताना ह्या ओयासिसचा वारेमाप वापर केला जातो. पण हा ॲक्च्युली बऱ्याच लोकांना माहीतही नसेल कदाचित, हा फ्लोरल फोम जो आहे तो बायोडिग्रेडेबल नाही आहे. तो ॲक्च्युली फॉर्मॅल्डिहाइड स्मोक, ऑक्साईड्स ऑफ कार्बन, फिनॉल, सल्फर डायऑक्साईड अशा घातक केमिकल्सपासून तो बनलेला आहे. हा जेव्हा एकदा भिजवून झाल्यानंतर तो जेव्हा कोरडा होतो तेव्हा तो असा हाताने दाबला तर त्याचा चुरा होतो. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की हा चुरा झाला आहे तो मातीत मिसळून जाईल, पण तसं होत नाही. हा जेव्हा चुरा होतो तेव्हा तो त्याचं मायक्रोप्लास्टिकमध्ये रूपांतर होत असतं आणि हे मायक्रोप्लास्टिक मातीत मिसळलं तरी त्याची माती व्हायला आपल्याला शेकडो वर्ष लागतात. त्यामुळे हे ॲक्च्युली प्लास्टिकच आहे. त्यामुळे ह्याचा आपण वापर किती करायचा याला थोडं आपण बंधन घालून घेतलं. ॲक्च्युली ते वापरायलाच नाही पाहिजे. त्याच्याऐवजी आपण वेगळं काहीतरी पर्याय शोधायला पाहिजेत. ते चिकन मेश वगैरे मिळते, ती तुम्ही फुलं अडकवायला वापरू शकता. पिन होल्डर्स मिळतात, त्यामध्ये तुम्ही फुलं ठेवू शकता. असे काहीतरी वेगळे पर्याय आपण नक्कीच ह्याच्यासाठी शोधायला हवे आहेत. आता आपण हे आत्तापर्यंत जे आपण सगळे घटक बघितले त्याच्यामध्ये एकही घटक हा जैवविघटन होणारा नाही आहे. त्यामुळे काय होतं आहे, तर पाण्याचं प्रदूषण होतं आहे, जलजीवन धोक्यात येतं आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आपल्याला अशा पाण्यात करावं लागतं आहे. आता हा गेल्या वर्षीचा गणेशोत्सवानंतरचा पेपरमध्ये आलेला फोटो आहे की आपण जेव्हा हे नदीच्या घाटावर जी छोटी मुलं असतात की आपली मूर्ती आत नदीत नेऊन सोडून येतात, तर तो मुलगा परत मूर्ती सोडून परत येतानाच हे चित्र आहे. तर त्याच्या भोवती किती प्लास्टिक आहे, भोवती किती कचरा आहे हे बघितल्यावर आपल्याला खरंच वाईट वाटतं की आपण अशा पाण्यात आपला ज्याची 4 दिवस आपण पूजा करतो मनोभावे त्या बाप्पाला आपण अशा ठिकाणी सोडून येतो. हे खरंच खूप बघून वाईट वाटतं. मग आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो हे खरंच सगळ्यांनी बघायला पाहिजे. आता कालच आमच्या गार्डन्स क्लबने शाडूची मूर्ती कशी करायची याचं एक वर्कशॉप घेतलं होतं. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी आपण शाडूची मूर्ती करायची किंवा पेपर पल्पची आजकाल मूर्ती, गणेश मूर्ती आणली जाते. आता हे आपण सगळं शिकतोय की अशी पेपर पल्पची मूर्ती किंवा शाडूची मूर्ती जी पाण्यामध्ये सहज विरघळून जाईल आणि तीच मूर्ती आपण आपल्याकडे जेव्हा विसर्जित करतो तेव्हा छोट्या पिंपात किंवा टबमध्ये, असं आता खूप याच्याबद्दल अवेअरनेस आम्ही पण क्रिएट करायचा प्रयत्न करतो आणि खूप लोक करतातही आहेत आता. तर एवढं सगळं केल्यानंतर मग आपण त्याच्यावर जे निर्माल्य असेल त्याचंही आपण घरच्या घरी खत करायला शिकूया. आता आपल्या घरात आपण जर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट करत असाल तर त्यात निर्माल्य देखील टाकू शकता. त्यामुळे आपलं कंपोस्ट जे आहे ते जास्त परिपूर्ण बनेल. परंतु काही जणांना निर्माल्य इतर कचऱ्याबरोबर मिक्स करायला नको वाटतं, की नाही वाटत, कधी कधी आपलं खरकट असतं की काय, प्रत्येकाची भावना वेगळी आहे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त निर्माल्यापासून आपण कसं खत बनवू शकतो हे आज आपण पाहायचं आहे. पण त्याआधी एक मोठा गैरसमज असा आहे की निर्माल्याचं खत करायची काय गरज आहे. जर आपण आपल्या घरातलं निर्माल्य थोडंसंच असेल, रोजच्या पूजेचं जर निर्माल्य असेल तर एक थोडीशी फुलं असतील तर ती एखाद्या झाडात किंवा झाडाच्या कुंडीत जर आपण टाकली तर त्याचं खत होऊन जातं, असा बऱ्याच लोकांचा समज आहे. बरेच लोक तसं टाकतातही आहेत. पण त्याच्यामधला एक धोका असा आहे की हे निर्माल्याची फुलं जेव्हा तुम्ही कुंडीत टाकता आणि जेव्हा त्या कुंडीला पाणी देता तेव्हा पाणी तुम्ही दिल्यानंतर ती फुलं सगळी ओली होतात. ओली झाल्यानंतर जेव्हा ती कुंडी ओपन आहे म्हटल्यावर ती उन्हाने वरची फुलं सगळी सुकून जातात, वरची बाजू फुलांची सुकते, पण फुलांच्या खालच्या साईडला ओलावा धरून ठेवतात आणि त्या ओलाव्यावर फंगस वाढतं आणि हे फंगस झाडासाठी हानिकारक असतं, म्हणजे ठरू शकतं हानिकारक ते. पण त्याच्यासाठी आपण जर समजा तुम्हाला ही फुलं जर का कुंडीतच घालायची असतील तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही ते मातीने पुन्हा कव्हर करून टाका, अशी ओपन ठेवू नका. थोडंसं अशा वेळेला कुंडीतली माती खुरप्याने खुरपून घ्या, त्यात ते निर्माल्य टाका आणि पुन्हा त्यातलीच माती त्याच्यावर टाकून ते कव्हर करून टाका आणि त्याच्यानंतर जरी त्याच्यावर पाणी दिलं तरी काही हरकत नाही, कारण मातीतले बॅक्टेरियाज त्याचं खत बनवायला तारीला लागतात. दुसरा एक असं आहे की आपल्याकडे आपण जनरली पूजेचं सामान म्हणजे पूजेचं पाणी किंवा थोडंसं निर्माल्य हे आपण घरातली तुळशी वृंदावनात टाकतो की तुळशी वृंदावन आपण तिथे पवित्र मानतो, तिथे कोणी पाय द्यायला जात नाही किंवा तिथली माती आपण पवित्र मानतो, त्यामुळे तिथे हे निर्माल्य किंवा पूजेचं पाणी असं आपण टाकलं जातं.
कधी कधी पंचामृत टाकलं जातं, पूजेचं उरलेलं तीर्थ टाकलं जातं. तर हे पण तितकंच म्हणजे झाडासाठी चांगलं नाही आहे, कारण फंगस येतं हा एक तर भाग आहेच. शिवाय जेव्हा आपण पंचामृत टाकतो तेव्हा ते जर सगळं तसं तसं टाकलं तर ते ॲसिडिक माती व्हायची शक्यता असते, कारण त्यात दूध दही ह्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जेव्हा आपण पूजेचं म्हणजे देवाचं आंघोळी केलं वगैरे पाणी जे असतं त्यात हळद कुंकू वगैरे सगळं मिश्रित असतं. तर आजकालचे हळद कुंकू हे ओरिजिनल असेल याची गॅरंटी नसते, त्यामुळे तो थोडा थोडा कलर त्याच्यामध्ये जात असतो. एखाद दिवशी टाकल्याने काही फार मोठा फरक पडेल असं नाही, पण ही जर रोजची आपली प्रॅक्टिस असेल तर आपली तुळशी वृंदातली तुळस कधीच डेरेदार दिसणार नाही. आता हे सगळं आपण हे सगळे विचार आल्यानंतर मग आपण वाटतं की नाही नाही आपल्याला हे निर्माल्याचं खत केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण आता मनाने तयार व्हायला लागतो. मग आता पुढचा प्रश्न बेसिक असा येतो की खत करायचं कशात. तर आता कशात करायचं हा एक पहिला प्रश्नामध्ये म्हणजे कोणता कंटेनर निवडावा किंवा काय साईज घ्यावा. तर साईज म्हणाल तर तुमच्या घरात जे काही निर्माल्य तयार होत असतं त्यावर तुमचा साईज डिपेंड करतो. तुमच्याकडे थोडंसं रोज निर्माल्य एक 5-10 फुलांचं असेल तर तुम्हाला एखादी छोटी कुंडी पण चालू शकेल. जर का जास्त फुलं तुम्ही वापरत असाल पूजेसाठी तर तुम्ही थोडा मोठा कंटेनर घ्या. ते मग साईज ऑफ द कंटेनर हा तुमच्या निर्माल्यावर डिपेंड करतो. आणि कोणता म्हणजे कोणत्या प्रकारचा असावा ह्याला मात्र काहीच बंधन नाही आहे. म्हणजे कसं आहे आपल्याकडे इथे फोटोमध्ये जे दिसतीये स्लाईडमध्ये की डावीकडे एक ती ग्रोबॅग आहे, ग्रोबॅगची कंपोस्ट बिन आहे, मध्ये प्लॅस्टिक बादली आहे आणि एकीकडे जाड पुठ्ठ्याचा खोका आहे. ॲक्च्युली ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला निर्माल्याचं कंपोस्ट करता येतं. आता पुठ्ठाचा म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, पण करता येतं तुम्हाला, तर मी पुढे सांगणारच आहे. फक्त ह्याला महत्त्वाचं काय आहे तर सगळीकडे आपल्याला व्हेंटिलेशनसाठी होल असणं कुठल्याही कंटेनरला हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कंपोस्ट होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, आणि ऑक्सिजन हे तुम्हाला जर आपण हे, कारण हे नंतर कंटेनर झाकून ठेवत असतो त्यामुळे ह्याला बाजूने सगळीकडून व्हेंटिलेशनची आवश्यकता आहे. त्यामुळे मुळात ह्याला सगळीकडनं होल्स असणं अतिशय आवश्यक आहे. मातीचा कंटेनर हे सगळ्यात खतासाठी उत्तम म्हणायला हरकत नाही आहे, कारण मातीची भांडी ही मुळात सच्छिद्र असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये व्हेंटिलेशनचा एवढा इश्यू येत नाही. कुंडी तुमच्याकडे एखादी मातीची असेल तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, त्याला खाली ड्रेन होलसुद्धा असतं. तुमच्याकडे एखादा जुना माठ असेल की आपण तो फार गळतोय म्हणून बाजूला माळ्यावर ठेवून दिलेला असतो, तुम्ही त्याच्यामध्येही खत करू शकता. किंवा निर्माल्यासाठी असे काही कंटेनर मुद्दाम स्पेसिफिक विकत मिळतात की ज्याला पूर्णपणे असे होल्स वगैरे पण दिलेले आहेत आणि वरती झाकण असतं, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये अगदी बिनधास्तपणे करू शकता आणि ह्या मातीच्यामध्ये खूपच छान खत तयार होतं. आता ह्या निर्माल्यामध्ये आपण निर्माल्य म्हणतो, पण ह्या निर्माल्यामध्ये मग चालतं काय. मगाशी आपण बघितलं की ह्यात काय आपल्याला घालायचं नाहीये, काय चालत नाहीये. आता ह्याच्यामध्ये काय आपण घालू शकतो हे पण एकदा बघून घेऊ. निर्माल्यामध्ये म्हणजे आत्ता जर गणेश पूजनाचा विचार केला आपण तर गणपतीला आपण 21 प्रकारची पत्री वाहतो. तर ही 21 प्रकारची जी पत्री आहे ती बहुतांशी औषधी झाडांचीच आहे, त्यामुळे आणि ही पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्या बायोडिग्रेडेबल आहे. त्यामुळे ही सर्व पत्री आपल्याला निर्माल्यासाठी चालते, म्हणजे उलट चांगलीच आहे. काही लोकांकडे पानांच्या गौरी केल्या जातात, गौरी मुखवट्याच्या गौरी असतात कोणाकडे, तर काही लोकांकडे पानांच्या गौरी असतात. इव्हन आपल्या ह्या गौरींना गौरीचा फुलोरा म्हणून आपल्या इथे विकत मिळतो किंवा नदीवरून बरेच लोक आणतात. तर हा फुलोरा जो आहे तो सुद्धा पूर्णपणे झाडं पानं वनस्पती असाच असल्यामुळे तोही आपल्याला खतासाठी चालतो. आता पुन्हा प्रश्न आला हळद कुंकू अक्षता. आपल्या पूजेमध्ये हे असतात आणि हे आपल्या निर्माल्याबरोबर बरेचदा ह्याच्या खताच्या डस्टबिन आपल्या खताच्या कंपोस्ट बिनमध्ये जात असतात. तर हळद कुंकू तेच आहे की ओरिजिनल असेल तर नक्कीच चालतं, पण आजकालचं कुंकू जे आहे तो केवळ रंग असतो. म्हणजे तुम्ही जर का पूजा करून झाल्यानंतर हात धुतले तर तो हाताचा रंग साबण लावून पण लगेच जात नाही. त्यामुळे हे जे कुंकू आहे हे खतात न गेलेलं चांगलं. अक्षता बायोडिग्रेडेबलच आहे, तांदूळ, त्यामुळे तो चालतोच. फुलं तर आपली चालतातच, फुलं चालतात. आपण फुलांच्या मोठमोठ्या रांगोळ्या घालतो पाकळ्या करून, तेही नक्कीच चालतं, त्याचंच तर आपण खत करणार आहे. कापसाचं वस्त्र. आता कापसाचं वस्त्र करताना तुम्ही कधी बघितलं असेल तर कापूस हा असा हातावर पिंजून थोडा हलका करून मग त्याचं वळून वस्त्र केलं जातं, त्यामुळे तो कापूस असा पातळ आणि एकदम हलका होऊन जातो. त्यामुळे हे फुलाच्या पाकळीसारखंच हलकं राहतं आणि ते फुलाबरोबरीने कंपोस्ट होतं. आपण जे नैवेद्याला देवाच्या फळं, नंतर ड्रायफ्रूट्स, पान सुपारी हे जे सगळं दाखवतो ह्याच्यामधलं काय काय कंपोस्ट होऊ शकतं आणि कसं टाकायचं,
तर आता ह्याच्यामध्ये काय आहे की फळं तुमची कंपोस्ट होऊच शकतात. फक्त काय आहे की फळांमध्ये जर काही एकदम पक्व फळं झाली असतील तर त्याला थोडं पाणी जास्त सुटतं. तर ते थोडंसं आपल्याला बघावं लागतं की फार ओलं होत नाही आहे ना खत. कारण कधी कधी आता सिट्रस फ्रूट्स असतील तर ते असं अति झालं तर ते बाकीच्यांना पण ओलं करून जातात फुलांना. त्यामुळे ते थोडंसं लक्ष ठेवून त्याचं ओलाव्याचं प्रमाण आहे ते आपल्याला नियंत्रित ठेवायला लागेल. ते मी तुम्हाला पुढे सांगते कसं करायचं आपण. पान सुपारी आपण जी ठेवली जाते त्याच्यामध्ये आता सुपारी ही बायोडिग्रेडेबल जरी असली, नैसर्गिक घटक जरी असली तरी ते खूप हार्ड आहे. त्याचं ते पटकन म्हणजे फुलांच्या बरोबरीने ते कंपोस्ट होणार नाही. त्यामुळे त्याचे तुम्ही तुकडे करून घातले तर होऊ शकेल, किंवा तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही सरळ ते प्रत्येक वेळा पुढच्या लॉटमध्ये टाकत जायचं. म्हणजे तुमचं एकदा खत तयार झालं तर तुम्हाला ते परत तसंच त्यात मिळणार आहे, ते पुढच्या लॉटमध्ये टाकून द्या. तसं हळूहळू ते कंपोस्ट होत जाईल. फक्त फुलांच्या स्पीडमध्ये त्याचं कंपोस्टिंग होणार नाही. तसंच बदाम असतो त्याचंही तसंच आहे. बदामाचं वरचं कव्हर फार टणक असतं, तेही पटकन कंपोस्ट होत नाही. खारीक तर खारीकचा वरचा गर पटकन कंपोस्ट होऊन जातो, पण त्याची जी बी आहे आतली ती तशीच टणक असते, त्यामुळे तिचं कंपोस्टिंग पटकन होत नाही. आणि हळकुंडाचंही सेम. त्यामुळे हे कठीण पदार्थ जे आहेत ते तर आयदर तुम्ही थोडेसे चेचून टाका, किंवा तुम्ही ते परत प्रत्येक वेळा गाळून परत टाका. त्याच्यामध्ये हार्म काहीच नाही आहे. पण ते फुलांचा कंपोस्ट व्हायचा स्पीड आणि ह्यांचा कंपोस्ट व्हायचा स्पीड हे मॅच होत नाही, त्यामुळे थोडा वेळ लागतो. त्याच्यामध्ये खाली काचेच्या बांगड्या वाहिलेल्या तुम्हाला दिसत आहेत. तर ह्या बांगड्या ज्या आहेत ते मात्र पूर्णपणे बायोडिग्रेडेबल नाही, आणि काच ही कधीच जैवविघटन होऊ शकत नाही तिचं, त्यामुळे ते बाजूला केलेलंच केव्हाही चांगलं. पंचामृत, आपल्या पूजेमध्ये पंचामृत आपण असतं. पंचामृतामध्ये आपले काय कंटेंट्स असतात तर दूध, दही, तूप, मध आणि साखर. आता ह्याच्यामधलं दूध, दही हे कंपोस्ट होतंच, म्हणजे त्याच्यामध्ये काही म्हणजे हे सगळे नैसर्गिक घटक आहेत, त्यामुळे हे कंपोस्टेबल आहेत. आणि उलट हे पंचामृत जे आहे ना ते आपलं कल्चरचं काम करतं, म्हणजे खतासाठी ते अतिशय चांगलं आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही एवढं डायरेक्टली कॉन्सन्ट्रेटेड त्याच्यामध्ये घालायचं नाही आहे. तुम्ही जेव्हा हे कल्चर म्हणून वापराल तेव्हा ते थोडंसं हलक्या हाताने शिंपडून किंवा थोडं डायल्यूट करून असं ते पंचामृत जर तुम्ही वापरलं खतासाठी तर ते नक्कीच कल्चरचं काम करतं. आता तुम्ही हे आपण सगळं जे दाखवलं ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ह्या निर्माल्यामध्ये खत करण्यापूर्वी आपल्याला वर्गीकरण करणं अतिशय आवश्यक आहे. वर्गीकरण म्हणजे काय की जैवविघटन होणाऱ्या वस्तू आणि न होणाऱ्या वस्तू बाजूला करता आल्या पाहिजेत. आता विघटन न होणाऱ्या वस्तू म्हणजे कुठल्या कुठल्या येतात तर फुलांच्या हारातील कलाबूत जी आपण म्हणतोय की ती येते, की ती अगदी बारीक प्लॅस्टिकचा थ्रेड असतो तो. तर ते ॲक्च्युली कधी कधी लक्षात येतं आपल्या, कधी नाही येत. त्याच्यामध्ये फार असं म्हणजे एखाद दुसरी केलीने फार काही बिघडत नाही, आपण फक्त ते कंपोस्ट होत नाही. पण जर ते जास्ती प्रमाणात गेलं ना तर आपण जे काही नंतर जर कल्चर स्प्रे करतो तर ते खालच्यापर्यंत निथळून जात नाही. हे जर असं मध्ये अडथळा आला या गोष्टींचा, कारण प्लास्टिक तर परमिएबल नाही आहे त्यामुळे ते खाली उतरू देणार नाही आपल्यातनं काही, त्यामुळे आपण जेव्हा हे वरती स्प्रे करू तेव्हा ते खालपर्यंत पोचत नाही. त्यामुळे तुम्ही ते छोटे छोटे असले तरी ते शक्यतो बाजूला केलेले बरे. प्लास्टिकचे मणी, थर्माकोल, प्लास्टिकचे हार, फुलं किंवा प्लास्टिक डेकोरेशन साहित्य, धातूचे दागिने, चकचकीत प्लास्टिक पिशव्या, हे सगळं आपल्याला सगळ्यांना आता ऐकून माहिती आहे की प्लास्टिकचा कुठलाही आयटम असेल तर तो आपल्याला कंपोस्टेबल नाही, तो बाजूला करावाच लागेल. आता हे सगळं आपण जैवविघटन न होणाऱ्या वस्तू बाजूला केल्या, पण आता आपण ह्याच्यात लक्षात नक्की काय काय ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय तर कंटेनर आपल्याला कुठला घ्यायचा आहे आणि कंटेनरचा साईज हे आपण मुळात लक्षात घ्या. आपल्या निर्माल्याच्या म्हणजे निर्माल्याच्या क्वांटिटीप्रमाणे आपला कंटेनर असला पाहिजे. कंटेनरमध्ये हवा केथी राहण्यासाठी दर 4 दिवसांनी तो कचरा हलवून घ्यायला लागणार आहे आपल्याला. कचऱ्यातील ओलाव्याचं प्रमाण तपासायचे. आता बरेच ठिकाणी असं असतं की आपण निर्माल्याचं खत करताना प्रत्येक वेळा माती मध्ये घालायला सांगतात, किंवा माती घालून वरती पुन्हा निर्माल्याचा लेअर लावा वगैरे असं सांगतात. परंतु जर आपण फक्त निर्माल्याचं खत करत असू तर प्रत्येक थरानंतर मातीची किंवा कोरडा कचरा मिक्स करण्याची तशी आवश्यकता नाही आहे. कारण काय आहे, कंपोस्ट होण्यासाठी थोडा ओलावा आवश्यक आहे आणि फुलांमध्ये तो नॅचरली ओलावा असतोच. फक्त कसं आहे की जर तुमची फुलं जास्त ओली झाली, म्हणजे समजा पाणी पडलं किंवा एखादी फळ परिपक्व कुठलं फळ असेल एक जास्त पक्व झालेलं ते त्याच्यामध्ये चुकून असेल, तर अशा ह्याच्यामध्ये तुमचं खत किंचित ओलं होऊ शकतं, म्हणजे निर्माल्य ओलं होऊ शकतं. आणि हे जर खूप ओलं झालं
तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं कोरडा कचरा म्हणजे माती किंवा कोकोपीट किंवा कागद किंवा लाकडाचा भुसा असं काही, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर काहीतरी ॲब्सॉर्ब होईल असं घालायची आवश्यकता असते. आता हा कंपोस्टिंगचा साधा नियम आहे, म्हणजे तुम्ही कुठलंही कंपोस्ट करा, निर्माल्य करा किंवा तुमच्या ओल्या कचऱ्याचं करा, या कंपोस्टचा साधा नियम असा आहे की 60% तुमचा ओला कचरा असेल तर 40% कोरडा कचरा पाहिजे. आता 60% ओला असेल आणि 40% कोरडा असेल तर 40% कोरडा कचरा जो आहे तो 60% ओल्या कचऱ्यामधलं थोडं मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून घेतो, पण सगळं घेऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा ओलावा शिल्लक राहतो आणि जो ओलावा कंपोस्ट होण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हा ओलावा आवश्यक असणार. तर हा ओलावा कसा आपण तपासायचा, तर ह्याच्यासाठी एक छोटीशी टेस्ट आहे. जसं बायका आपण स्वयंपाक करताना किंवा एखादं पीठ भिजवताना मोहन घालतात, तर मोहन म्हणजे कसं घालतो आपण की थोडासा असा मुटका व्हायला त्याचा मोहन घातल्यानंतर, तर तो घट्ट मुठीसारखा आकार आला पाहिजे आणि मूठ अशी सोडून खाली टाकलं की तसं फुटून पडला पाहिजे. हे साधा सिंपल नियम आहे. तसंच कंपोस्टिंगला पण लागू होतं की तुम्ही कंपोस्टिंग करताना थोडासा ओला असा म्हणजे ओलसरपणा इतका पाहिजे की तो जवळ आला पाहिजे पटकन, आणि टाकल्यानंतर तो लगेच सुटा झाला पाहिजे. हा जर तुम्ही नियम फॉलो केलात, हे तुम्हाला जर पूर्ण कळलं, तर तुम्ही कुठल्याही कंटेनरमध्ये, अगदी पुठ्ठ्याच्या कंटेनरमध्ये सुद्धा ह्याचा कंपोस्ट करू शकता. कारण ओलावा तुम्ही नियंत्रित जर ठेवू शकलात तर कंपोस्ट आपलं नक्कीच चांगलं होतं. कधी कधी काय होतं की तुमची फुलं खूप ओली असतात निर्माल्याची, तर अशा वेळी काय करायचं की समजा तुम्हाला कोरडा कचरा त्यात घालायचाच नसेल, फक्त निर्माल्याचंच खत करायचं आहे, तर अशा वेळी ती फुलं थोडी पसरून ठेवा एक दिवस, थोडीशी ती कोरडी होऊ देत आणि मग ती तुमच्या कंपोस्ट बिनमध्ये घाला. म्हणजे थोडासा त्यातला जो अगदी खूप जास्त गच्च ओली असतील तर ती थोडी त्याचा ओलेपणा कमी होऊन जाईल. हा साधा सोपा नियम जर तुम्ही लक्षात घेतलात कंपोस्टिंगचा, तर तुम्हाला कंपोस्टिंग करणं कधीच जड जाणार नाही. आता हे सगळं तुम्हाला मी सांगते, पण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष बघत नाही आहे तोपर्यंत कदाचित तुम्हाला याचा अंदाज येणार नाही की मी नक्की काय सांगते. तर तुम्हाला मी छोटासा एक डेमो दाखवते इथे की आपण नक्की कसं कंपोस्टिंग करायला पाहिजे. मी 2 मिनटं हे स्क्रीन शेअर बंद करते आणि मी डेमोकडे वळते. वर्षाची अरेंजमेंट होईपर्यंत मी आपल्याला सांगू इच्छिते की ज्यांचा हा व्हिडिओ मिस झाला असेल किंवा त्यांना पुन्हा हा पाहायचा असेल, काही शंका असेल, तर आपल्या गार्डन्स क्लबच्या FB पेजवर हा नंतर अवेलेबल असणार आहे. त्यामुळे तुम्ही कधीही तो बघू शकता आणि इतरांनाही रेकमेंड करू शकता, कारण फार महत्वाची माहिती वर्षाने याच्यात सांगितली आहे. इनफॅक्ट आपल्याला प्रत्येक वेळीच हे प्रश्न पडत असतात. आजच मी दारावरचं एक तोरण काढलेलं होतं आणि त्या तोरणावर आपल्या छोट्या छोट्या मूर्ती लावलेल्या असतात. तर आपल्याला प्रश्न पडतोच की आता हे देवाचं सामान आहे, तर आता ह्याचं काय करायचं. पण निर्माल्यातल्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, वर्षाने खूपच व्यवस्थित सांगितलेल्या आहेत की आपण काय गोष्टी त्यात घ्यायच्या आहेत कंपोस्ट करताना आणि काय हो हो घ्यायच्या नाही पल्लवी. आहेत. ऐकू येतोय येस, माझा आवाज? हो येतोय. वर्षा रेडी? चालेल, कर शेअर. आता आपण जे बघितलं की आपण कंपोस्टिंग कुठल्याही कंटेनर मध्ये करू शकतो. तर तुम्हाला मी कंटेनरचे पहिले दाखवते प्रकार कसे आहेत ऍक्च्युली ते. आता इथे हा बघाल तुम्ही, ही मातीची कुंडी मी ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये तळाला एक होल आहे, एवढं पुरेसं आहे आपल्याला. ही एक ग्रो बॅग सारखी कंपोस्ट बिन मिळते, ह्याला असं झाकण असतं. ही एक बिन आपण वापरू शकतो. ही प्लॅस्टिकची बादली, ह्याच्यामध्ये माझं कंपोस्ट आहे. आणि आपण हा खोक्यामध्ये सुद्धा आपल्याला कंपोस्ट करता येतं. तर तुम्हाला प्रश्न पडलाय की कंपोस्ट खोक्यामध्ये कसं करायचं, तर मी तुम्हाला सुरुवात खोक्यामधनच दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कसं करायचं आहे. तर आपण हा पहिल्यांदा खोकाच
कसा कंपोस्ट साठी वापरायचा हे बघायचंय. आता ह्या खोका हा माझ्याकडे पार्सल आलेलं आहे. आपण ऑनलाईन पार्सल येतात त्याच्यावरचा. तर हा फक्त ह्याचा खालचा बेस फक्त चांगला आहे ना बघून घ्यायचा. कारण कधी कधी खोका उचलताना खालून सगळं निघून जातं. असं व्हायला नको. त्यामुळे मी खालची अमेझॉनची पट्टी इथं तशीच ठेवली जी चिकट पट्टी आली आहे ती. त्यामुळे हे असं आहे. ह्याच्या ही जी आपण होल्स करून घेतलेली आहेत ही सगळ्यात महत्वाची आहे. ती सगळ्या बाजूंनी आपण त्याला होल्स करणं अतिशय आवश्यक आहे. हे होल्स करून घेतल्यानंतर आता पहिली स्टेप आपली अशी असणार आहे की आपण हे खोका ओपन केला. आता या खोक्यामध्ये खाली आपण तळामध्ये थोडा वर्तमानपत्राचे जाड कागद घालायचा. ते 4-5 पेपर्स आहेत हे मी खाली घालते. हे कशासाठी आपण खाली घालतोय तर ह्याच्यामध्ये फुलामध्ये जो काही ओलावा जर जास्त झाला तो ह्या कागदामध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकतो. त्यामुळे आपण हे खाली तळात घातलं तर जास्त सोपं पडतं आपल्याला. खालचा आपला पुठ्ठा थोडा ओला होत नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये हे असं घातल्यानंतर ह्याच्यावर आपण नंतर निर्माल्य घालायला सुरुवात करायची. आता निर्माल्यामध्ये काय काय असतं, आपली फुलं असतात, फुलांचे हार असतात, पानं असतात. तुम्हाला मी सगळं दाखवते की कसं कसं घालायचंय. आता इथे मी थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी निर्माल्याचं वेगवेगळं आणलेलं आहे. ही आपल्याकडे झेंडूची फुलं आहेत. हा फुलांचा हार आहे. तर हा फुलांचा हार जो आहे ना, आता हे बघा तुम्हाला मी कलाबूत जी दाखवली होती ही अशी कलाबूत आहे. तर ही कलाबूत आहे ना ही आपण बाजूला करायची आहे. ही आपल्या खतात जाता कामा नये. हा एखादा जाऊन काही ही कलाबूत एखादी गेली तर काही फरक पडत नाही. पण जेव्हा असं अचानक गुंतवळसारखं एखादं जातं तेव्हा ते हलवताना पण त्रास होतो कचरा आणि पाणी खाली किंवा आपलं कल्चर सगळीकडे स्प्रे होऊ शकत नाही. आता हा जो हार आहे ना तर ह्या हारातली फुलं आपण सेपरेट करायचे. ही अशी दोरा कंपोस्टिंगला आपण ह्याच्यात घालायचा नाहीये. कारण काय होतं की दोरा हा जरी कॉटनचा असला तरी हा खूप घट्ट पिळलेला असतो. त्यामुळे फुलांचा कंपोस्टिंगचा स्पीड आणि ह्याचा कंपोस्टिंगचा स्पीड मॅच होत नाही. जसं मगाशी मी ड्रायफ्रूट बद्दल बोलले तसंच दोऱ्याबद्दल आहे. आणि दोरा हा अखंड गुंतत राहतो. म्हणजे आपल्याला हा कचरा हलवणं शक्य होत नाही. तो असा सगळीकडे गुंतत राहतो. त्यामुळे हा दोरा पूर्णपणे ह्यातनं काढून टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला हा दोरा त्यात घालायचाच असेल तोही ऑप्शन आहे की सरळ ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घाला की जे गुंतणार नाहीत आतमध्ये. आणि आता ही जी झेंडूची फुलं तुम्ही हे बघाल तर ह्याचा खालचा जो आहे हा गड्डा जाड असतो. त्यामुळे हे शक्यतो फुल आहे ना हे असं ओपन करून असं करून टाका. थोडे हे कष्ट तुम्ही घ्या तर पण आपलं खत नक्कीच चांगलं आणि होऊन जातं. हे आता ही अशी फुलं तुम्ही ह्याच्यामध्ये मोडून टाका, कुस्करून टाका थोडीशी. म्हणजे हे जे खालचे गड्डे जे टणक असतात ना ते पटकन कंपोस्ट होऊन जातात. ही अशी सगळी फुलं तुम्ही हारामध्ये अशी सोडून घ्यायची आणि ही अशी मोकळी करून टाकायची. म्हणजे तुमचं कंपोस्ट एका वेळी सगळं सारखं तयार होतं. नाहीतर कधीतरी एका ठिकाणी खूप ओलं होतं, एका ठिकाणी होत नाही चांगलं, एका ठिकाणी खूपच ड्राय राहतं, असंही होऊन जातं. ते पूर्ण हलवण्यासाठी हे सगळं एका आकाराचं असणं जास्त चांगलं. आता तुम्हाला आणखी दाखवते मी. ह्याच्यामध्ये आपल्या हारांमध्ये ही पानं असतात. तर ही पानं जी आहेत ना ही जरा कडक असतात. त्यामुळे हे सर्व तुकडे करून टाकायचे ह्याचे असे. नंतर आपल्याकडे हे गजरे येतात. ते पण असे शक्यतो दोरा त्यातला काढूनच टाकायचा. हा दोरा तर पटकन कंपोस्टही होत नाही. त्यामुळे हे तर सरळ असे काढून त्यातले दोरे बाजूला करायचे. हे दोरे बाजूला केले की तुमचं कंपोस्ट तुम्हाला हलवायला फार सोपं होऊन जातं. आता माझ्याकडे ही केळीची साल होती तीही यात जाणार आहे. पण थोडे तुकडे करून टाकायचे. जे काही मोठे आयटम आहेत ना ते सगळे आपण असं थोडे तुकडे करायचे. कसं आहे आपण जेव्हा ह्या फुलांचं कंपोस्टिंगसाठी जेव्हा फुलं पानं वापरतो तर ती जर एका साईजची सगळी असतील तर त्याचं कंपोस्ट त्या एका स्पीडने होत राहतं. त्यामुळे जे जे काही मोठे आयटम आहेत ते सगळे असे तुकडे करून तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये. आता आपल्याकडे केळीचं पान असतं. तर हे केळीचं पान जे आहे ना त्याचा ही मागची जी शीर आहे ती फार जाड असते. त्यामुळे ती बाजूला करायची आधी. हे केळीचे पानं आहेत
ही तुम्ही छोटे छोटे असे हे करून टाकू शकता. हे तुम्हाला मी सगळे दाखवत नाही आता कट करून, फक्त हे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की मोठे सगळे जे असे पानं किंवा हे असतील की तुम्ही त्याचे तुकडे करून तुम्ही तुमच्या खतामध्ये टाका. हे कापसाचं वस्त्र, हेही असंच गुंतू शकतं. जर ओलं झालं तर हे असं घट्ट होतं, त्यामुळे हेही थोडंसं तुकडे करून टाका. आता हे मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी फुलं अशी पाकळ्या करून ठेवल्यात. हा जर आपण लेअर असा सगळा ह्याच्यावर घालत जायचं. हा साधारण असा पूर्ण एक थर झाला, साधारण 1-1.5-2 इंचाचा हा थर पूर्ण झाला ना की ह्याच्यावर आपण कल्चर स्प्रे करायचे. मी मगापासून म्हणते की कल्चर म्हणजे नक्की काय, तुम्हाला कधी काही लोकांना प्रश्न पडला असेल कल्चर म्हणजे काय आहे. तर कल्चर हे असं एक आपण त्याच्यावर मारतो, कल्चर अशासाठी मारतो की ही जी कंपोस्टिंगची प्रक्रिया थोडीशी बूस्ट व्हावी. आपल्याला कंपोस्ट हे वेळेत करायचंय, कारण आपल्याला 90 दिवस आहेत त्याच्यासाठी, किंवा आपल्याला 60 दिवसात कंपोस्ट व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की जंगलामध्ये जे काही पालापाचोळा पडतो त्याचं खत आपोआप झाडांना मिळतं, तिथे कुठे आपण काही कल्चर मारतो. पण तिथे कसं असतं की तिथे पावसाचं पाणी पडल्यानंतर पुन्हा सावली पडते, पुन्हा ऊन पडतं, तिथे कोणी हलवायला जरी नसलं तरी त्याचं कंपोस्ट व्हायला 1 वर्ष लागतं. तिथे टाइम लिमिट नाहीये, आपल्याला इथे टाइम लिमिट आहे. त्यामुळे आपण वेळेत करण्यासाठी थोडं हे कल्चर मारून ही प्रोसेस जी आहे थोडीशी बूस्ट करायचा प्रयत्न करतो. आता कल्चर म्हणताना कल्चर आपण काय काय वापरू शकतो तुम्हाला मी माझ्याकडचं दाखवते. हे वेस्ट डिकम्पोजर आहे. वेस्ट डिकम्पोजर म्हणजे काय, तर डॉक्टर एन चंद्रा युपी मध्ये गोरखपूरमध्ये आहे, त्यांनी गायीच्या शेणापासूनचे काही बॅक्टेरिया सेपरेट करून त्यापासून हे कल्चर तयार केलंय. आणि हे कल्चर असं आहे की तुम्ही ह्या कल्चर म्हणजे एक आपलं दह्याचं विरजण आहे थोडक्यात. तुम्ही ह्याच कल्चर पासून पुन्हा नवीन कल्चर करत राहू शकता. त्याच्यामध्ये आता समजा तुमचं अर्धा लिटर जर का तुमचं डिकम्पोजरचं हे असेल तर एक 50 ग्रॅम गुळ आणि 5 लिटर पाणी असं घालून तुम्ही त्याच्यामध्ये जर झाकून ठेवलं 3 दिवस, सतत हलवत राहिलं सकाळ संध्याकाळ, तर तुमचं 3 दिवसांनी हे कल्चर पुन्हा तयार होतं. तुम्ही परत तसंच वापरायला सुरुवात करायचं, जेव्हा ते संपतील तेव्हा त्यातलंच पुन्हा विरजण घेऊन पुन्हा तयार करायचं. हे वेस्ट डिकम्पोजर आहे. तर ह्याचा आपण असा स्प्रे करायचा असेल तर हा एवढा स्प्रे करायचा आहे, किंचित नेमका पडेल ना, मी नंतर दाखवते. किंवा आपलं साधं घरगुती ताक, हे जे ताक आहे ना हे सुद्धा आपलं एक चांगलं उत्तम कल्चर आहे. हे कल्चर आपण वापरायचं असेल तर ताक हे कसं वापरायचं आपल्याला, तर हे थोडंसं असं हातावर घ्यायचं आणि हे इतकं फक्त शिंपडायचं 2दा बस. हे एवढं आपल्याला ताकाचा हे शिंतोडे मारणं हे पुरेसं आहे. कसं आहे, फुलामध्ये नॅचरली ओलावा आहे, त्यामुळे ती फुलं गच्च ओली आपल्याला करायची नाहीयेत. ती गच्च ओली केली तर आपलं कंपोस्ट बिघडणार आहे. तो ओलावा जेवढा आहे तो जास्त वाढवायचा नाही, त्याला फक्त कल्चर देऊन त्याचं ती प्रोसेस बूस्ट करायची आहे. हा स्प्रे हलत नव्हता, हा स्प्रे जर मारायचा झाला तर हा फक्त असा इथं सगळ्या फुलावर एवढा शिंतडला जाईल, एवढाच करायचा, जास्त करायची गरज नाही. आता हे कल्चर मारून झाल्यानंतर आणखी कल्चरचे आपल्याला ताक सांगितलं तुम्हाला, वेस्ट डिकम्पोजर सांगितलं, आणखी एक म्हणजे आपल्याला पंचामृत तुम्हाला मगाशी मी सांगितलं, किंवा ह्याच ताकापासून ताक, गुळ आणि बेसन ह्याचं मिश्रण करायचं. म्हणजे कसं की समजा अर्धा लिटर ताक असेल तर 2 चमचे गुळ, 2 चमचे बेसन, बेसन म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, तर हे तुम्ही मिक्स करून 2-3 दिवस फर्मेंट व्हायला ठेवून द्या, साधारण 3 दिवस. आणि 3 दिवसानंतर हे आपण डायल्यूट करून, म्हणजे समजा तुमचं एक 500 ml असेल तर तुम्ही साधारण त्याच्यामध्ये दुप्पट किंवा तिप्पट पाणी घाला आणि त्याचा तुम्ही ह्याच्यावर स्प्रे करा. ते म्हणजे हे कल्चर म्हणून पण उपयोगी आहे, प्लांट टॉनिक म्हणून पण उपयोगी आहे. तुम्ही तुमच्या झाडांच्या मुळामध्ये किंवा झाडावर स्प्रे करण्यासाठी सुद्धा हे ताक, गुळ, बेसनचं वापरू शकता. तिसरं म्हणजे आपल्याकडे शेणखत जर असेल तर शेणखत असं हाताने चोरून जरी टाकलं तरी ते कल्चरचं काम करतं. किंवा गोमूत्र असेल तर गोमूत्र सुद्धा अर्धा लिटर पाण्यामध्ये 5 ml तुम्ही गोमूत्र घाला आणि ते तुम्ही ह्याच्यावर स्प्रे करा. गोमूत्र जास्त घालू नका, कारण ते कॉन्सन्ट्रेटेड असलं तर ते त्याचं म्हणजे थोडंसं जळल्यासारखी होतात पानं.
तसं वापरू नका, त्यामुळे त्याचा स्प्रे सुद्धा चालतो. इतक्या प्रकारचे आपल्याकडे कल्चर अवेलेबल आहेत, तुम्हाला इव्हन बाहेर बाजारातही विकत मिळतात. तुम्हाला जे अवेलेबल कल्चर होईल ते तुम्ही मारू शकता. आता हा पहिला लेअर झाल्यानंतर ह्याच्यावर दुसऱ्या लेअरसाठी पुन्हा तुम्ही निर्माल्य ह्याच्यावर घालणार आहात, जे तुमच्याकडे निर्माल्य असेल. तर मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी ही फुलांची सेपरेट करून ठेवल्यात पाकळ्या. ह्याचा पुन्हा असा एखादा लेअर टाकायचा आहे तुम्ही ह्याच्यावर. हा असा दुसरा लेअर तुम्ही त्याच्यावर टाकणार आहात. त्याच्यानंतर पुन्हा ह्याच्यावर आपण कल्चर स्प्रे करायचं. बस एवढंसं पुरेसं आहे. आणि हे नंतर आपण हलवून घ्यायचे सगळीकडे. हे जे कल्चर आहे ते सगळीकडे सारख्या प्रमाणात लागलं पाहिजे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे काही आपण हवेतला ऑक्सिजन आहे तो आपल्या कंपोस्टिंगसाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तो पूर्णपणे सगळीकडे सारखा मिसळला पाहिजे. म्हणून आपल्याकडे हे असा एक पंजा पण येतो. त्यामुळे त्याने तुम्ही असं सगळं पुन्हा खालपासून असं सगळं हलवून घ्यायचंय, कारण हे सगळीकडे आपल्याला कल्चर सगळीकडे लागलं पाहिजे आणि खालपर्यंत ह्या लेअरला हवा मिळाली पाहिजे. त्यामुळे हे असं तुम्ही सगळं हलवून घ्या व्यवस्थित. आता ही सगळी ताजीच फुलं असल्यामुळे ती इझिली हलतात. थोडी थोडी सुकली की नंतर ती थोडी गुंतल्यासारखी होतात फुलं आपल्या ह्याच्यामध्ये. आता हा दुसरा लेअर आपण कल्चर मारून झालाय, हलवून झालाय. आता हा कंटेनर असा झाकून आपण सावलीत ठेवून द्यायचा. झाकायचं, ह्याच्यावर एखादं पातळ कापडी हे पोतं किंवा असं काहीतरी झाकून ठेवा. पण कापडी झाका आणि असं तुम्ही सावलीत ठेवा. आता हे सावलीत का ठेवायचं तेही सांगते. कंपोस्ट जेव्हा आतमध्ये सुरू होते प्रक्रिया कंपोस्टची, तेव्हा त्याच्यामध्ये हीट जनरेट होत असते. ती हीट काय करते की थोडे त्याला जेवढं टेम्परेचर लागतं, मॉइश्चर लागतं आणि ऑक्सिजन लागतं, हे सगळं बॅलन्स राहिलं पाहिजे. जर तुम्ही हेच कंटेनर उन्हात ठेवले तर उन्हाने ते आणखी तापतात आणि आत आणखी तापलेलं असतं. त्यामुळे हे जे बॅक्टेरिया कंपोस्टिंग घडवत असतात तर त्यांना त्याच्यामुळे हानी होऊ शकते, त्यांची संख्या कमी होऊ शकते, मग तुमचं कंपोस्ट बिघडू शकतं. म्हणून ते उन्हात ठेवायचं नाही, सावलीतच ठेवायचं. आता हा जो कंटेनर आहे हा पूर्ण भरेपर्यंत तुम्ही ही प्रोसेस परत करत आहे. ह्याच्यावर पुन्हा तुम्ही स्प्रे केलाय, पुन्हा तुम्ही पानं टाका, झाडाची फुलं टाका, पुन्हा परत त्याच्यावर 2 दिवसांनी तुमचं जे काही ज्या दिवशी निर्माल्य तुम्ही टाकाल त्या दिवशी थोडं थोडं निर्माल्य टाका. आता रोज तुमच्या निर्माल्याचं थोडंसंच असेल तर रोज काही ते स्प्रे करायची गरज नाही. तुमचा थर साधारण 1-2 इंचाचा थर सगळीकडे सारखा बसला की मग तुम्ही स्प्रे करा आणि मग हलवा. आणि हा सगळा कंटेनर पूर्ण भरला. आता पूर्ण भरला म्हणजे पार इथपर्यंत भरू नका, एक थोडंसं 1 इंचभर खाली जागा सोडा. कारण शेवटी काय होतं की जेव्हा आपला इथपर्यंत भरला ना तो हलवायला येत नाही. जर तुम्ही खूप वरपर्यंत भरला तर ते हलवणं शक्य होत नाही. त्यामुळे थोडीशी वरून जागा सोडा आणि ते खत, आता तुमचा सगळा कंटेनर भरलाय तर तुम्ही काय करा, हे सगळं पुन्हा जेव्हा आपला हा भरला म्हटल्यानंतर सगळा पुन्हा एकदा स्प्रे करा, सगळा मुळापासून हलवून घ्या, पूर्ण झाका आणि ह्याच्यावर पुन्हा थोडंसं कापड एखादं झाका आणि सावलीत ठेवून द्या. 1 महिनाभर त्याच्याकडे बिलकुल बघू नका. 1 महिन्यामध्ये साधारण हा जो काही कंटेनर असेल ना तुमचा झालेला, तो अर्धा झालेला असतो, तो पूर्ण काळा झालेला असतो, आतलं सगळं खत काळं झालेलं असतं आणि त्याला मातीचा अतिशय सुंदर वास यायला लागलेला असतो. हा मातीचा वास येणं म्हणजेच आपलं खत झालं हे समजायला हरकत नाही. कारण माती त्याची तयार होते आणि त्याचा वास म्हणजे तुम्हाला कचऱ्याचा किंवा झाडांचा किंवा पानांचा कसलाही वास येत नाही, फक्त मातीचा वास येतो. आणि हा एक म्हणजे नुसतं खत असं नाहीये, तर हा मातीला एक उत्तम पर्याय पण आहे. ज्यांच्याकडे माती कमी आहे, माती नाहीये, तर त्या लोकांनी डायरेक्ट ह्याच्यामध्ये सुद्धा झाड लावायला हरकत नाही, कारण ही मातीच झाली आणि अतिशय पोषण देणारी माती तयार झालेली आहे. त्यामुळे हे तुम्ही डायरेक्टली ह्याच्यामध्ये झाड लावण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकता किंवा झाडांना तुम्ही प्रत्येक झाडाच्या मुळाशी थोडं खुरप्याने असं उकरून हे जर तुम्ही खत घातलं तर तेही उत्तम मुळं शोषून घेऊ शकतात लगेचच. आता तुम्हाला मी माझ्याकडचं तयार खत दाखवते. म्हणजे आता हे तुम्हाला दाखवलं, हे मी तुमच्यासाठी फक्त एका दिवसात सगळंच टाकून दाखवलं कसं लेअरिंग करायचे. पण तुम्हाला मी त्याच्या स्टेजेस दाखवते थोड्याशा. हे आता कंपोस्ट बीन आहे ग्रो बॅगची, त्याच्यामध्ये हे 3 दिवसाचं माझं निर्माण, ते हळूहळू सुकलंय, काळं झालंय, पण 3च दिवस झाले, जास्त दिवस झालेले नाही. त्यामुळे त्याची पानं बघण्याची कडकच आहे.
हे खत माझं आता जवळजवळ म्हणजे 20 दिवसाचं वगैरे आहे. ह्याच्यामध्ये थोडी आता चिलटं, कारण हा पावसाळ्याच्यामुळे थोडंसं भिजलंय माझं थोडं खत, पण हे असं दिसतं साधारणपणे. आता जस्ट बाहेर पाऊस पडला त्यामुळे थोडंसं भिजलंय ते, पण हे खत आपल्याला असं दिसतं. म्हणजे हे, आणि हे माझं खत तसं पूर्ण तयार आहे. हे खत पूर्ण तयार आहे. आता तुम्ही ह्याच्यात बघितलं तर ही बी दिसते तुम्हाला, सीताफळाची बी. आता ही हार्ड असल्यामुळे ह्याचं पटकन कंपोस्ट होते, ती तुमच्या कंपोस्ट मध्ये अशीच दिसून राहते. मग ती तुम्ही आयदर परत पुढच्या कंपोस्ट लॉट मध्ये टाकू शकता. हे कसं टाकू शकता, तुम्ही जर हे चाळलं, पण असं जर झालं तर गरज नाही आपल्याला. हे खत तोडून दिलं तुम्ही तरी ह्याच्यामध्ये, हो, या खतामध्ये काय होतं की थोडं पाणी पडलं तर कधी कधी चिलटं वगैरे येऊ शकतात थोडीशी. आणि चिलटं जर आली तर त्याला घाबरायची गरज नाही. आपण थोडंसं हळदीचं पाणी किंवा हिंगाचं पाणी जर कसं स्प्रे केलं त्याच्यावर, तर ह्या चिलटांचा त्रास देखील कमी होतो. वर्षा, हे हा. ऑफ झालाय तुझा, दिसत नाहीये. व्हिडिओ ऑफ हो झाला हो, म्हणजे दिसत नाहीये. हा, ओके ओके. आता मी पुन्हा आपल्या ह्याच्यावरच येते. पीपीटीचा पुढचे स्लाइड्स दोन घेते मी. हा येत आहे. फक्त स्क्रीन शेअर करतेस ना हा वर्षा तू? हा, नाही, आता स्क्रीन शेअर म्हणजे झूमच्या हा, ह्याच्यात ओके. आता आलं. ओके. आता आपण जे सगळं बघितलंय, एक सेकंड हा. आता तुम्हाला फक्त मी मगाशी एक सांगायचं विसरले, जे आपले पंचामृत आहे ना त्याच्यामध्ये साखर आहे. त्यामुळे जर आपण जेव्हा चुकून आपलं पंचामृत जास्त गोड होतं किंवा त्याचा स्प्रे जास्त, आपण शिंतोडे जास्त मारतो किंवा डायल्युशन थोडं कमी पडतं, तर अशा वेळेला मुंग्यांचा थोडा त्रास होऊ शकतो, थोड्याशा मुंग्या येऊ शकतात. पण त्याच्यासाठी जसं घाबरायची किंवा त्याच्यामध्ये काही बाऊ करायची गरज नाही आहे. तर तुम्ही एक तर ते पंचामृत खूप डायल्यूट करून घ्या, त्याने त्रास होणार नाही मुंग्यांचा, डायल्यूट असेल तर. आणि त्याला समजा जर का मुंग्या आल्या तर हळद पाणी किंवा हिंगाचं पाणी ह्या गोष्टीने मुंग्यासुद्धा थोड्याशा कमी होऊन जातात. किंवा इव्हन आपलं जे घरातलं विनेगर आहे खाण्याचं, ते पाण्यात घालून साधारण एक ग्लासभर पाण्यामध्ये चमचाभर विनेगर घालून त्याचा स्प्रे केला तरी मुंग्यांचा आणि चिलटाचा त्रास कमी होऊन जातो. चिलटं वगैरे हे तुमच्या थोड्याशा खताला येऊ शकतं. आणि आता सध्या पावसाळ्याच्या ह्याच्यामुळे थोडासा ओलसरपणा जास्त असतो हवेत सुद्धा, त्यामुळे चिलटं येऊ शकतात. त्यामुळे आताच्या सीझनला तर आपल्याला असं काही म्हणता येत नाही की होणारच नाहीत. पण एरवी आपल्याकडे जर तुम्ही ओला आणि कचऱ्याचं प्रमाण, सुक्या कचऱ्याचं प्रमाण व्यवस्थित राखलं तर हा चिलटांचाही त्रास तेवढा होत नाही. आता मला वाटतं मला जे निर्माल्याच्या खताबद्दल जे सांगायचं ते बऱ्यापैकी मी सांगितलंय. त्याच्यावर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. प्रश्न विचारायचे असतील तर अनम्यूट करा आणि काळ्या मुंग्या विचारू झाल्या शकता. तर काय करायचं कंपोस्ट मध्ये? कंपोस्टमध्ये काळ्या मुंग्या झाल्या तर तसं मी आता जे सांगितलं तेच, म्हणजे आधी मग तुमचं कंपोस्टमध्ये मुंग्या का होतात तर काहीतरी त्याच्यामध्ये गोड गेलं असेल तर. जनरली कंपोस्टमध्ये तशा मुंग्या येत नाही. जर काहीतरी गोड पदार्थ गेला असेल, म्हणजे आता साखरेचा किंवा पेढा असेल निर्माल्यामध्ये एखादा चुकून गेलेला, असं असेल तर मुंग्या येऊ शकतात. त्यामुळे ते थोडंसं बाजूला करून टाका. आणि जे सांगितलं मग अशी मी हळद पाणी, हिंग पाणी किंवा विनेगर पाणी, तर त्याने हा त्रास कमी होतो. आवाज नीट येत नाहीये. हॅलो मॅम, कल्चर मध्ये दही आणि काय घालायचं त्यात सांगितलं? बेसन आणि ताक, दह्याचं ताक करा. साधारण एक अर्धा लिटर ताक असेल ना तर त्याच्यामध्ये एक चमचा ते 1.5 चमचा बेसनाचं पीठ घाला, म्हणजे टीस्पून. आणि 1-1.5 टीस्पून गुळ. पण तो गुळ शक्यतो सेंद्रिय गुळ असावा, म्हणजे आधी काळा गुळ घालायची गरज नाहीये, पण केमिकलवाला म्हणजे व्हाईट गुळ किंवा कलरवाला गुळ नको. साधा सेंद्रिय गुळ असतो तो घाला. आणि हे 3 दिवस असं ढवळून जरा झाकून ठेवा. थोडंसं ते फर्मेंट होतं आणि ते फर्मेंट झालेलं हे उत्तम प्लांट टॉनिक कल्चर म्हणून आपण वापरू शकतो. ओके, थँक्यू. ते महिनाभर हलवायचंच नाही का ते खत? म्हणजे एकदा तुम्ही पूर्ण एकदा कंटेनर हलवून ठेवलात ना तर खताला सुद्धा मॅच्युअर व्हायची गरज असते.
फार ओके. सारखं सारखं हलवून किंवा काही गरज नाही पडत. एकदा तुम्ही पूर्ण एकदा हलवून सगळं झाकून ठेवून द्या, त्याच्यावर अजिबात महिनाभर बघायची गरज पडत नाही. ओके. थँक्यू. मॅम, ते वरचेवर आपण त्याच्यात फुलं घालतो ना, हा फुलं किंवा पानं वगैरे अगदी निर्माल्य, हा मग ते ते हलवायचं ना आपण पण मधून मधून असं. हलवायचं आहेच आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं ना, फक्त कसं आहे की तुमची फुलं जर का कमी असतील म्हणजे तो पूर्ण एक, आता तुम्ही जो काही कंटेनर घेणार आहे त्याच्यावर तो पूर्ण एक लेअर होईपर्यंत तुम्ही हलवायची तशी गरज नाहीये. तुम्ही थोडीशीच फुलं आहेत तर ठीक आहे, ओके. तिथे ते 2 दिवसांनी त्याच्यावर परत फुलं टाका. जेव्हा तो पूर्ण एक लेअर पूर्ण भरून जाईल ना, त्यानंतर स्प्रे करून हलवा. म्हणजे स्प्रे करून हलवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर जे कल्चर माराल ते खालच्या कचऱ्याला पण लागेल, खालच्या मधलं वरती लागेल, थोडंसं मिसळून जाईल. आणि थोडंसं व्हेंटिलेशन, म्हणजे तुम्ही म्हटलं की हवेतला ऑक्सिजन जो कंपोस्टिंगसाठी अतिशय आवश्यक आहे तो त्याच्यामध्ये मिसळणं आवश्यक आहे. तो हलवल्यामुळे ते होऊन जातं. ओके. थँक्यू. हे जमिनीमध्ये करताना की जमीनमध्ये करताना जमिनीत हा खड्डा करून जर परत काय करावं लागतं त्याला? तुमचा नीट कळत नाही, आवाज कट होतोय मध्ये मध्ये. करताना आपण खड्ड्यावरून माती टाकलं तर मग काय करायचं ना? ऍक्च्युली जमिनीत जर का तुम्हाला हे खत करायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये खाली कागद घालणं वगैरे ह्या गोष्टी कराव्याच लागत नाहीत, कारण तुमची माती खालचं सगळं ड्रेन, म्हणजे जे काही पाणी वगैरे त्याच एक्स्ट्रा झालं तर ते ओढून घेत असतं. कल्चर स्प्रे करून हलवणं मस्ट आहे, ते हलवायलाच पाहिजे. आणि शक्यतो झाकूनही वरचं ठेवा, कारण झाकल्याने काय होतं, एक तर डायरेक्ट ऊन किंवा ह्या गोष्टी लागत नाहीत, किंवा कुठलेही प्राणी येऊन ते उचकून काढणं वगैरे असे प्रकार होत नाहीत. त्यामुळे ते झाकून ठेवणे तितकंच आवश्यक आहे. हे काय आहे? मी आपण बघू सांगते. आणि एक महत्वाचं की फुलं जर तुमची फारच कोरडी असतील तर वस्त्र ते आपण जेव्हा वस्त्र हॅलो, ऐकू येते सगळ्यांना? फुलं जर तुमची फार कोरडी झाली असेल, तुमची समजा निर्माल्य शिळं झालंय किंवा फुलं खूप ड्राय झाली आहेत, तर अशा वेळी कधीतरी आपल्याला ओली सुद्धा करावी लागतील. मी जर मगाशी सांगितलं की ओलाव्याचं प्रमाण आपल्याला किती ठेवायचंय हे बघून तुम्ही, जर तुमची फुलं कोरडी झाली असतील तर तुम्ही कल्चर मारून ती ओली होत नसतील तर थोडासा पाण्याचा हबका मारू शकता, पण तुम्ही ओलावा त्यातला मेंटेन केला पाहिजे. हा, आणि मॅम, आता घरातल्या भाज्या वगैरे असतात, आपल्याला रात्रीचं अन्न वगैरे शिल्लक राहिलेलं असतं, मग त्यातही बऱ्याच वेळा ते खराब होतं, फेकूनच द्यायला लागतं. मग ते आपण त्याच्यात घालू शकतो तसं? ते कंपोस्ट मध्ये घालूच शकतो. फक्त मी आता हा विषय वेगळा घेतला, म्हणजे फक्त निर्माल्यापासून करताना हा हा विषय आहे. जर तुम्ही घरात ओल्या हा, कचऱ्याचं ठीक आहे, कंपोस्ट ठीक आहे, करत असाल तर त्यात निर्माल्य तुम्ही त्यातही टाकू शकता, काहीच इश्यू नाही. ओके 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 ओके. फक्त खरकट वगैरे टाकताना किंवा आमटी तुमची शिल्लक असेल ती टाकताना शक्यतो गाळून त्यातलं पाणी काढा बाजूला, कारण खूप जास्त ओलं आपल्याला कुठलंच कंपोस्ट, म्हणजे ओल्या कचऱ्याचं जे करतो ते सुद्धा किंवा निर्माल्याचं सुद्धा, कुठल्याही कंपोस्टचा नियम तोच आहे की 60% ओला आणि 40% कोरडा. हा जर तुम्ही प्रमाण लक्षात ठेवलं ना तर कुठेच प्रश्न येणार नाही. तुमची आमटी जर का खूप जास्त असेल तर इन दॅट केस तुम्ही ओके. कोरडा कचरा जास्त घाला, असं करा. मॅडम, ओके. तुम्ही जे डिकम्पोजर वापरलंय ते डायल्यूट करून वापरलंय की तुम्ही डायरेक्ट ते नाही, डायरेक्टच वापरलंय? वापरले, कारण आम्ही करताना जे आपण विरजण लावून जे केलेलं आहे ना ते डायल्यूट करायची परत गरज नाही पडत, ते तुम्ही तसंच डायरेक्ट मारायचं. ओके, थँक्यू. ते कंपोस्ट खत मध्ये वरचेवर कचरा घातला तर चालतो का? का ते थांबायला पाहिजे? नाही, कंटेनर भरेपर्यंत घाला की काहीच प्रॉब्लेम. तुमचा कंटेनर एकदा भरून झाला की त्याला मॅच्युअर होण्यासाठी काही टाइम द्यायला लागतो आपल्याला, नंतर ते हलवायचं नाही आपल्याला. तुम्ही कंपोस्ट पूर्ण तो तुमचा जो काही कंपोस्ट बिन असेल तो भरेपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही कचरा टाकत राहा, हलवत राहा. टाकल्यानंतर स्प्रेइंग, तुमचं कल्चर स्प्रेइंग करायला पाहिजे, हलवायला पाहिजे. आणि जो ते पूर्ण मी म्हटलं पूर्ण पण भरू नका, 1 इंचभर जागा सोडून भरा, म्हणजे तुम्हाला तो शेवटचा हलवता येतो. आणि मग तुम्ही ते झाकून ठेवा. थँक्यू. मॅडम, पण कंटेनर भरल्यानंतर बॉटमला खूप पाणी असतं, ते 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 कसं करायचं? ते बघता पण येत नाही, पण दिसतं ते की हे खूप ओलं आहे. हां, ॲक्च्युली कसं आहे, काही वेळा असं होतं की कंपोस्ट आपलं खूप ओलं होतं
मे बी वॉट एव्हर रिझन, कारण कधी कधी झाडाची पानं ओली असतात किंवा एखादं, मी ते मगाशी सांगितलं असं एखादं तुमचं निर्माल्यातलं बोलते मी, की निर्माल्यातलं एखादं फळपक्व असतं, किंवा होम कंपोस्टमध्ये म्हणाल तर तुम्ही जास्त ओला कचरा वापरताय, त्या प्रमाणात कोरडा कचरा तुमचा कमी जातोय, म्हणून तुम्ही त्यातनं पाणी बाहेर पडतंय. आणि ते बाहेर पडलेलं पाणी जे आहे ना, ते ॲक्च्युली त्याला कंपोस्ट टी म्हणतात. ते झाडांसाठी अतिशय चांगलं आहे खत म्हणून. त्यामुळे ते तुम्ही जर आपण कुठलाही कंटेनर जेव्हा खताचा ठेवतो त्याच्या खाली एक प्लेट ठेवूनच द्यायची. समजा अगदी निर्माल्याचं कोरडं आपण इव्हन मी जो खोक्यात म्हटलं, तर खोक्यात खतांसुद्धा मी खाली काही त्याच्यात ठेवणार आहे, की समजा त्यातनं पाणी आलं तर ते खाली गळावं, आणि खाली गळलं तर ते आपण झाडांना घालायचंय. हॅलो, हा, मला विचारायचं होतं की कंपोस्ट चाळावं लागतं का? नाही, ॲक्च्युली कसं आहे, कंपोस्ट चाळायची तशी गरज नाही पडत. जर तुमचा आता तुम्ही कुठे कंपोस्ट वापरणार त्यावर डिपेंड आहे. तुमचे कंपोस्ट ज्या झाडात तुम्हाला घालायचं ते कुंड्या छोट्या छोट्या असतील अगदी, तर त्याच्यासाठी तुम्हाला एवढे मोठे मोठे असे ढिकळे पडतात. कंपोस्ट जेव्हा होतात, मोठे खडे छोटे खडे कंपोस्ट होतच राहतात, मग ते तुम्ही एवढे मोठे मोठे नाही घालू शकत, मग ते तुम्हाला थोडेसे बारीक करून घालावे लागतात. आणि जर तुम्हाला ते त्याच्यात तुम्ही जर मोठ्या कुंडीत वगैरे तुम्ही कंपोस्ट घालणार असाल तर तुम्ही डायरेक्टली तसंच घालू शकता. पण जर तुम्ही स्टोअर करायचे, तुम्हाला कंपोस्ट साठवून ठेवायचं, आता मला नाही वापरायचं, थोडे दिवस नंतर वापरायचं आहे, तर अशा वेळेला ते कंपोस्ट ठेवायचं जर तुम्हाला असेल तर चाळून ठेवलं तर जास्त ठेवायला बरं पडतं. चाळायची तशी कोणतीही गरज नाही आहे, पण आपल्या सोयीसाठी आपण ते चाळून ठेवायचं असतं. आणि इव्हन कंपोस्ट तुम्हाला जर झाडांना घालायचं असेल तर तुमची जर का, मी ते इव्हन तेही म्हटलं की तुम्ही जर का एखाद्या कुंडीतच कंपोस्ट केलं असेल तर त्याच कुंडीत डायरेक्ट झाड लावून टाका, काहीच प्रश्न नाही, झाड तर खूप छान येईल तुमचं. ते तसं तुम्ही जर का केलं तरी चालतं. म्हणजे चाळायची अशी कोणती गरज नाही आहे, फक्त तुम्हाला ठेवायचं असेल साठवून किंवा छोट्या कुंड्यांना वापरायचं असेल तर तुम्हाला ते चाळलेलं घालणं जास्त सोपं जातं. मॅडम, हा जो तुम्ही व्हिडिओ शेअर केला, तर हा व्हिडिओ अवेलेबल होऊ शकेल का? कारण आम्हाला जर माझ्या स्टुडंट्सला दाखवायचं असेल तर हा शेअर होणार आहे आपला. आता फेसबुकवर तर आहेच आपला व्हिडिओ, आणि आता गार्डन्स क्लब आता युट्यूब चॅनल वगैरे पण सुरू करणार आहे, त्यामुळे त्याच्यावरही हे सगळे व्हिडिओ अपलोड होतील. आता फेसबुकला गार्डन्स क्लबच्या पेजवर जाऊन हा व्हिडिओ अवेलेबल आहे. थँक्यू मॅम. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. आपण बाहेर जे मातीत कंपोस्ट खत बनवतो, तर पावसाच्या पाण्याने त्याच्यात पुन्हा पुन्हा पाणी जाऊन खाली कुजल्यासारखं होतं, मग त्याला काय हे आहे पर्याय? खरं म्हणजे मातीत खत करताना हा प्रॉब्लेम येणारच आहे, कारण पावसात जर ते ओपन असेल तर येणारच आहे. त्यातल्या त्यात शक्यतो तुम्ही काय करू शकता, तर वरून पत्रा किंवा असं काही ताडपत्री किंवा असं घाला की वरचं डायरेक्ट पाणी जाणार नाही, पण खालून मातीत जर पाणी असेल तर त्याला पर्याय नाही. मग ते त्याच्यामुळे डास पण होतात. हो, त्यामुळे कंटेनरमध्ये करणं, आता तुमचं छोटंसं असेल तर तुम्ही कंटेनरमध्ये करणं केव्हाही चांगलं. तर घुशींचा त्रास किंवा काही वेळा असं होतं की मातीत तुम्ही खड्ड्यात करताय मग घुशी उकरून टाकतात, किंवा मांजरं किंवा कुठे आपण समजा अन्न टाकतो, खरकट टाकतो, मग कुठले तरी प्राणी ते उपसतात, हे सगळं होतं. ते पूर्णपणे झाकायला पाहिजे पहिली गोष्ट. आणि नाहीतर मग तुम्ही सरळ कंटेनरमध्ये करा, कंटेनरमध्ये तितकंच चांगलं होतं. मी खालून प्लास्टिक घातलंय पूर्ण, पण वरून ओपन आहे. पण खालून जर प्लास्टिक घातलं असेल तर ते त्यातलं पाणी ड्रेन कसं होणार? म्हणजे तुम्ही जर प्लास्टिक घातलं असेल तर ते माती ड्रेनही व्हायला पाहिजे पाणी, मग त्याला छोटे छोटे होल तर तुम्हाला द्यायलाच लागतील. खाली तसे होल दिलेले आहेत, त्याला होल दिलेले आहेत. मग वरून पाणी पडणारं बंद करा, म्हणजे तो ऍज इट इज, म्हणजे ॲज गुड ॲज कंटेनरच होऊन जाईल ते, जर पाणी वरचं बंद केलं तर. थँक्यू. झाडांना प्रमाण किती घालायचं कंपोस्टचं असं काय, तर तुम्ही एखादी जे कुंडीचं साईज आहे त्याच्यावर घाला, किंवा तुम्ही आधी काही खतं घातली असतील तर त्या प्रमाणात पुढची खतं घालायला पाहिजेत आपल्याला. तुम्ही जर काहीच खत घातलं नसेल तर तुम्ही, कंपोस्ट जास्त झाला झाडाला तर त्याचा अजिबात हार्म नाहीये त्याच्यामध्ये काहीच. कंपोस्ट म्हणूनच म्हटलं, ते कंपोस्ट हे डायरेक्ट तुम्ही त्याचं झाड पण लावू शकता, त्यामुळे कंपोस्ट जास्त झालं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आंब्याची बाग आहे आमची, मग त्याला असं काही प्रमाण आहे का घालायचं? हा, मग आता ते झाडावर डिपेंड आहे, झाडाचं वय काय, त्याचा पसारा किती आहे त्याचा वरचा, त्याप्रमाणे त्या तुम्हाला खाली त्याच्या पाट्या भरून घालाव्या लागतील. 1 वर्षाची वगैरे. हा, तरी मला वाटतं 6-7 पाट्या तर घालाव्या लागतील त्याला. वरचा पसारा किती आहे म्हणजे ते बघायला लागेल, पण तसं त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे तुमच्या झाडाचं वय, तुमच्या झाडाचा वरचा घेर किती आहे, म्हणजे तेवढी प्रमाणात खालची मुळं पसरलेली असतात, जेवढा वरचा घेर असेल तसा. त्यामुळे त्याच्या खाली झाडाच्याही साईडने, म्हणजे अगदी झाडाच्या अगदी मुळाशी नाही घालत आपण कधी खत, ते थोडंसं साईडने खणून त्याच्यामध्ये घालू शकतो.
पण इफेक्ट काही नाही ना, बॅड इफेक्ट अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही कितीही कंपोस्ट घाला, नुसतं कंपोस्ट घाला, काहीच वाईट नाही त्याच्यामध्ये, खूप चांगलं आहे ते झाडांसाठी. म्हणून ऍक्च्युली आम्ही सारखं सजेस्ट करतो की तुम्ही घरचं कंपोस्ट वापरा. बाहेरची कुठली तरी खतं आणून घातली, ती माहीत नसतात आपल्याचं कॉम्बिनेशन काय आहे, मग ते कमी जास्त झालं तर पानं जळतात, कधी फुलं येत नाहीत, फुलं गळून पडतात, काही ना काहीतरी होत राहतं. तर त्याच्यापेक्षा हे आपल्याला नो नसतं, कारण आपण सगळं जे घरात, इव्हन घरातलं होम कंपोस्ट जे आपण करतो ते आपण जे सगळं पौष्टिक खातो घरामध्ये विचार करून, त्यापासून आपण ते खत करत असतो. त्यामुळे ते पूर्णपणे पौष्टिकच असतं. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली ते झाडांना कितीही वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा. कंपोस्ट जास्त झालं म्हणून कधीही झाडाला काही प्रॉब्लेम येत नाही. थँक्यू. मॅडम मी उशिरा जॉईन झालो. कंटेनरच्या बॉटमला काय टाकायचं? कागद टाकायचा. कागद म्हणजे सुद्धा वर्तमानपत्राचा असं जाड कागद टाकायचा, म्हणजे एखादा अख्खा पेपर तुम्ही खाली घालू शकता. ओके, थँक्यू. छान झालं मॅडम. थँक्यू. मला वाटतं आता आपण कार्यक्रम पुढे मॅडम आता मला मॅडम येस, ते कंपोस्ट जे आपण करतो त्याला वास कशामुळे येतो? वास म्हणजे तुमचं आतलं प्रमाण चुकलं, ओला कचरा आणि कोरड्या कचऱ्याचं प्रमाण चुकलं की हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. कधी अळ्या होतात किंवा त्यातल्या अळ्या बाहेर पडतात. अळ्या बाहेर पडायचं कारण तो वास की आतमध्ये जायसाठी ओलं काय होतं. करावं लागतं? वास कमी करण्यासाठी कोरडा कचरा मिक्स करायला लागतो त्याच्यामध्ये. ओके ओला जास्त झाला तर ओके त्याला वास येतो, थँक्यू. त्याचे गठ्ठे होतात. मला वाटतं आता सगळ्यांचे प्रश्न थँक्यू. जमलीये हॅलो मॅडम. जवळजवळ 1.5 तास. हा मॅडम एक विचारायचं आहे. गेली 3 वर्ष मी घरातल्या कचऱ्याचं भाजीपाला वगैरे कोरडा कचरा टाकायचा त्यात. टेरेस गार्डन मी वापरते. पण पाला. ते काळ्या आळ्यांसारखे थोडेसे किडे कधी कधी त्याच्यामध्ये होतात. आणि ते मी बघितलं बऱ्याच वेळा, बऱ्याच ठिकाणी युट्यूबवर वगैरे, गार्डन्सच्या साईटवर, तर ते पोषक असतात कंपोस्टला असं म्हणतात. तेच कंपोस्ट घडवत असतात ऍक्च्युली, आणि त्यांचं लाईफ सायकल फक्त 4 दिवसाचं असतं. त्यामुळे त्याची घाण वाटून किळस वाटून काही उपयोग नाही, कारण ते त्याच्यामध्येच करतात काम, त्यातच मरून जातात. त्यांचं जे वरचं शेल असतं त्याचं पण खत होऊन जातं. फक्त ते बाहेर पडले तर फक्त आपलं काहीतरी चुकतं हे लक्षात घ्या. ते बाहेर पडतात याचा अर्थ आतमध्ये ओलावा जास्त झालाय. त्यामुळे आतला ओलावा कमी करण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते करा. ओके, थँक्यू. मला वाटतं आता कंपोस्टिंगची आपण वेगळं घेऊया. आज निर्मालापासून खत निर्मिती, आता म्हणजे असं लक्षात येतंय वर्षा की खूपच याची गरज आहे. म्हणजे दर महिन्याला एक सेशन झालं तरी कमी पडणार आहे. खरोखर आणि त्याबद्दल मला आणखी शंका आहे. सांगायचं होतं, आता आपण जे हे आता कंपोस्ट बघितलं ते फक्त आपल्या घरगुती निर्माल्याचं बघितलंय. म्हणजे आपण घरगुती निर्माल्य म्हणजे घरातलं जे आपलं निर्माल्य तयार होतं त्याचं आपण हे फक्त कंपोस्ट बघितलंय. पण ऍक्च्युअली आता जर गणेश पूजन किंवा गणेशोत्सवाचा विचार केला तर आपल्या घराबरोबर सोसायटीमध्ये किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये जे मोठे गणपती असतात त्यांच्याकडे निर्माल्य जास्त प्रमाणात तयार होत असतं. तर त्या लोकांना, आपल्यासारख्या लोकांनी, म्हणजे आपण त्यांना तयार करायला हवंय, ट्रेंड करायला हवंय. त्यांना आपण थोडंसं याच्यामध्ये आपल्या आता ज्या कोणी आपला हा सगळा प्रोग्राम बघितलेला आहे त्यांना हे लक्षात आलंय की ह्याचं किती सुंदर खत होऊन पर्यावरणासाठी किती चांगलं याचा उपयोग होऊ शकतो. ह्या एरवी जर आपण हा उपयोग केला नाही तर हा कचऱ्यातच जातं सगळं आपलं निर्माल्य. तर त्याच्यापेक्षा त्याच्यावर आपण जर का इतरांना सुद्धा उद्युक्त केलं की तुम्ही हे असं करा, तर मला वाटतं हे खूप चांगलं होऊन जाईल की सगळ्यांनाच, तर आपलं शहर लवकर कचरामुक्त व्हायची. आणि जो आपला गणेशोत्सवानंतरचं जे दृश्य फार विचित्र दिसत असतं की ठिकठिकाणी असे ह्याचे ढीग पडलेत फुलांचे किंवा कचऱ्याचे किंवा प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये निर्माल्य घालून, तर ते आपण थोडे कमी करू शकतो. आणि दुसरं म्हणजे असं आहे की तुम्हाला जर का शक्य नसेल, तुम्ही एखादी स्वयंसेवी संस्था, आता आम्ही गार्डन क्लबतर्फे काही काही करतोच आहेत प्रोजेक्ट, तसं तुम्ही करू शकता. आम्ही गार्डन क्लबमध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी घाटावरून, नदीच्या घाटावरून ट्रकने अक्षरशः आम्ही निर्माल्य उचलून ते शिल्प इकोच्या इथे आपण प्रोजेक्ट खताचा केला होता. पण सध्या त्याच्या कोविड नंतर आपण सगळं ते काही करू शकलो नाहीये. पण हे जर बाकीच्या सगळ्यांनीच असं केलं की जिथे जिथे आपल्याला शक्य आहे, इव्हन आपल्या घराजवळचं एखादं मंदिर असेल, मध्ये एकाने आमच्या असंच सुचवलं होतं की आपण दत्तक मंदिरं घेऊ शकतो का ह्यामध्ये, कारण आपलं तिथे मंदिरामध्ये सुद्धा खूप निर्माल्य असतं आणि त्यांना काय करायचा प्रश्न असतो, बरेचदा ते कचऱ्यात टाकलं जातं कुंडाळ्यात. तर अशा ठिकाणी आपण निर्माल्य कलेक्ट केलं किंवा त्यांच्या इथे जर मंदिरामध्ये जागा असेल तर तिथे आपण याचं काहीतरी तिथे कंपोस्ट करायला त्यांना सजेस्ट केलं.
आपण त्यांना आम्ही अर्थात गार्डन क्लब तर्फे आमचे सगळे हरितदूत जे तयार आहेत ते तर ह्यासाठी केव्हाही तुमच्या मदतीला यायला तयार आहेत की तुम्हाला जर असा कधी प्रॉब्लेम येत असेल कसं करायचं किंवा तुम्हाला काही ट्रेनिंग हवं असेल तुम्ही नक्की गार्डन क्लबशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला ह्याच्या बाबतीत नक्कीच गायडन्स करू शकतो. मला वाटतं आणि जिथं जिथं आपल्याला शक्य आहे तिथं आपण हे आम्ही गार्डन्स क्लबने तर करतोच आहे कोल्हापूरमध्ये, पण ज्याने तो बघितला आहे हा प्रोग्राम त्यांनीही हे करायला सुरुवात करावी. आणि मला वाटतं की आता या गणेशोत्सवापासून सगळ्यांनीच आपलं निर्माल्यापासून जर का असं खत तयार केलं तर तुमची बाग नक्कीच अशी फळाफुलांनी बहरून जाईल आणि अशी बहरून जावी अशी आमची खूप मनापासून सदिच्छा आहे. आणि मला वाटतं आता या ह्याच्यात तर मी इथे थांबते आणि पुढे समारोपासाठी मी कल्पना मॅमना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल थोडं सांगावं. आयोजकांना फक्त एकच विनंती करावीशी वाटते की परत कधी भेटायचं तेवढं सांग, कारण हे करायलाच लागेल, कारण एका तासात नाही शक्य. अध्यक्ष आहेत कल्पना सावंत मॅम. कल्पना मॅम, हो तुम्ही कन्क्लूड करताय? आत्ताच आपण निर्माल्यापासून खत निर्मिती हे गेली अनेक वर्ष गार्डन्स क्लब करत आहे. आमच्या ग्रीन अँड क्लीन सिटी या उपक्रमाद्वारे आम्ही अनेक हरितदूत निर्माण केलेले आहे. कंपोस्टिंग, घरातलं जे किचन वेस्ट आहे त्याच्यापासून आम्ही होम गार्डन, न्यूट्री गार्डन तयार करतो आणि वेगवेगळ्या भागात कुठे आपल्याला याची माहिती मिळेल ह्याच्यासाठी एक आम्ही होम कंपोस्टची पुस्तिकाही केलेली आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या एरियातल्या लोकांचे फोन नंबर, जे आमचे गार्डन्स क्लब मेंबर आहेत आणि हे घरात स्वतः कंपोस्ट तयार करतात अशांचे नंबर पण त्याच्यामध्ये आहेत. डेफिनेटली तेही फेसबुकला आम्ही लगेच ती जी होम कंपोस्टची आहे त्याची PDF पण आम्ही पाठवून देऊ. त्याच्यानंतर हा सगळीकडेच, म्हणजे आपला नुसता कॉर्पोरेशन किंवा प्रशासनाचा हा भाग नाही आहे की त्यांनी भरपूर तेही प्रयत्न करतायत. सुका कचरा, त्याच्यानंतर ओला कचरा हा वेगवेगळा घेऊन जात आहेत. इथे झूम प्रकल्पामध्ये सुद्धा अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं सॅग्रिगेशन होऊन त्याची व्यवस्थित त्याच्या पुढची जी विल्हेवाट काय असेल तर त्या पद्धतीनं कशी उपयुक्त ठरेल हे बघितलं जातंय. पण एक नागरिक म्हणून भारताचा की आपली गरज आहे की आपला परिसर आहे हा आपणच स्वच्छ ठेवला पाहिजे आणि स्वतःपासून जेव्हा सुरुवात करू तेव्हा निश्चितच हे सगळीकडे अगदी चांगल्या पद्धतीनं पोचलं जातं कंपोस्ट करण्याचं किंवा निर्माल्याचं. निर्माल्य आम्ही गार्डन्स क्लब कोल्हापूर सांगतं की तुम्ही निर्माल्याचं घरातच खत निर्मिती करा, कारण जेव्हा आपण गणपती विसर्जनला जातो तर आपण नदीच्या काठाला बघतो निर्माल्य कलश आहे, पण तिथपर्यंत ते का घेऊन जायचं, आपण घरीच करावं हा आमचा अट्टाहास राहील. आणि आज जवळजवळ या वेबिनार मध्ये जवळजवळ 100 लोक आहेत, कदाचित बाकीचे फेसबुक लाईव्ह बघतायत आता, तर यांनी तरी जे बघितले अगदी 100चा आकडा सुद्धा भरपूर आहे, त्यांनी नक्कीच निर्माल्याची खत निर्मिती केलेली पाहिजे. आणि तुम्हाला कुठेही याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम वाटला की ती कशी करायची आहे तर आम्ही आमचे नंबर शेअर करू किंवा आपली जी वेबसाईट आहे गार्डन्स क्लबची त्याच्यावरती सुद्धा हे नंबर आहेत आपले. आणि नक्कीच या तऱ्हेनं की आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कायमच तत्पर राहू आणि यापुढेही गार्डन्स क्लब असे कार्यक्रम निश्चित घेत राहील. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं कंपोस्ट किंवा तो सॅग्रिगेशनचा जो प्रकार आहे त्याबद्दल नक्की माहिती दिली जाईल. आज वर्षा कारखानीस आहे, अशा अनेक आमच्या हरितदूत आहे की त्यांनी त्याच्यावरती भरपूर अभ्यास केलेला आहे. आणि आमच्या फ्लॉवर शो मध्ये सुद्धा असे भरपूर डेमोज वगैरे आम्ही ठेवलेले असतात. आपण बघतो की हे खत निर्मिती करण्याचे युनिट अगदी आपल्या घरातल्या साध्या बास्केट पासून ते अगदी मोठ्या इंडस्ट्रियल लेवल पर्यंत आपण खत निर्मिती करू शकतो. पण स्वतःचा कचरा ते स्वतःच त्याचं हरित सोनं व्हावं अशीच आमची गार्डन्स क्लबची महत्वाकांक्षा आहे. आज ह्या निर्माल्याच्या दृष्टिकोनातून एक छोटीशी आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा घ्यायची आहे. मी बोलते आणि त्याच्यानंतर जेवढ्यांनी प्रत्येकानं माझ्या मते तुम्ही जर स्वतःला अनम्यूट केलं आणि अनम्यूट करा, व्हिज्युअल तुमचा व्हिडिओ पण ऑन करा, एक छोटीशी प्रतिज्ञा घेऊया आणि आपण नक्कीच निर्माल्यापासून खत निर्मिती करूया. भारत माझा देश आहे,
माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशात विविध सणवार मोठ्या उत्साहाने साजरे होतात. माझ्या देशातील सणांना शास्त्रीय दृष्टिकोन आहे. याचा मला अभिमान आहे. या सर्व सणात स्वच्छता राखून अंतर ठेवून करोनामुक्त देश करण्याची भावना माझ्या अंगी राहावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. येणाऱ्या गणपती उत्सवात ध्वनी नदी प्रदूषण होणार नाही याची मी काळजी घेईन. पूजेच्या निर्माल्याची मी घरातच खत निर्मिती करेन. व इतरांसाठी ते करण्यास प्रोत्साहित करेन. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी मी प्रशासनाच्या प्रत्येक सूचनाचे पालन करेन. स्वच्छ सुंदर आरोग्य संपन्न देश यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद, जय वसुंधरा. गणपती बाप्पा मोरया. सगळीकडे आनंदी आनंद आणि स्वच्छता नांदू दे. धन्यवाद. बाप्पा आमच्या कारण ऐकून घे. नक्की. आणि कोरोना मुक्त कर सगळ्यांना. चला आपण लीव होऊया. कार्यक्रम आपला संपलेला आहे असं जाहीर करतो. थँक्यू मॅम. थँक्यू. खूप छान झाला. थँक्यू.